सुरू करू का? हो 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 हो. नमस्कार मैत्रिणींनो, मी नीता सामंत चाळीसगावहून बोलतेय. इथे जमलेल्या सगळ्या मैत्रिणींचं मी खूप खूप स्वागत करते. आज ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमेच्या निमित्तानं व्रतवैकल्यांकडे नव्या दृष्टिकोनातनं कसं बघता येईल या विषयावर आपण गप्पा मारण्यासाठी इथे जमलेलो आहोत. आपल्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत. सुप्रसिद्ध युवा अभिनेत्री सायलीताई आज आपल्या बरोबर गप्पा मारणार आहे. सर्वात प्रथम मी सायलीताईचे खूप खूप स्वागत करते. नमस्कार सायलीताई. नमस्कार नमस्कार. थँक्यू सो मच. मी मनापासून आभारी आहे. हा, आजच्या आमच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आमच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रभाताई पुरोहित आहेत. प्रभाताई, तुम्ही आलात का इथे? जॉईन झालाय का प्रभाताई? तर तुमचंही मी स्वागत करते. नमस्कार तुम्हाला. या खूप ज्येष्ठ कार्यकर्त्या आहेत पहिल्यापासून आणि आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आज आमच्या चळवळीच्याच एका गीताने आपण करणार आहोत. मी आमच्या दुसऱ्या एक ज्येष्ठ कार्यकर्त्या ज्या आहेत वंदनाताई, त्यांना विनंती करते की त्यांनी गीत सादर करावं. वंदनाताई, वर टू यू. नमस्कार माझ्या मैत्रिणींनो. आणि सायली हे गाणं मी म्हणते, पण मी चळवळीची कार्यकर्ते असताना म्हणते. गाण्याचं तालसुराची काय फार तशी ओळख नाही, परंतु चळवळीत काम करताना एखादं गाणं गायलं की आपल्याकडे जी म्हण आहे, मनभर बोलणं आणि कणभर गाणं, तो मेसेज महिलांपर्यंत पोहोचतो आणि म्हणून आम्ही कार्यकर्ते काही गाणी म्हणतो. वडाच्या पूजेच्या निमित्ताने असलेलं हे गाणं आहे, म्हणूया. कशाला करू मी वडाची पूजा, 7 जन्माची ही तर सजा, मी कुठवर भोगायची. बाई ग पुढल्या जन्मी दारुड्या नवरा नाही मी मागायची. बाई ग पुढल्या जन्मी दारुड्या नवरा नाही मी मागायची. रोज पिऊन दारू, रोज पिऊन दारू, मला करतो हा मारहाण. रोज पिऊन दारू, कसा संसार करू, केली सगळ्याची धूळधाण. कसा संसार करू, याच जन्माची व्यथा जीवाची कुणाला सांगायची. बाई ग पुढल्या जन्मी दारुड्या नवरा नाही मी मागायची. बाई ग पुढल्या जन्मी दारुड्या नवरा नाही मी मागायची. याच्या नावानं केला वटपुनवेचा उपवास, याच्या नावानं केला सारा फुकट गेला. आला घेऊन दारूचा ग्लास, सारा फुकट गेला. अशा पतीशी गाठ जन्माची पुन्हा का बांधायची. बाई ग पुढल्या जन्मी दारुड्या नवरा नाही मी मागायची. बाई ग पुढल्या जन्मी दारुड्या नवरा नाही मी मागायची. पतिराजांसाठी आम्ही मागतो वरदान. पतिराजासाठी जरी लक्षण खोटी तरी गातो आम्ही गुणगान. जरी लक्षण खोटी दोरा गुंडाळून वडाला फेरी कुठवर मारायची. बाई ग पुढल्या जन्मी दारुड्या नवरा नाही मी मागायची. बाई ग पुढल्या जन्मी दारुड्या नवरा नाही मी मागायची. पोथी पुराण कथा किती रंगविल्या त्या छान. पोथी पुराण कथा वर म्हणून माता केली ठाई ठाई अपमान. वर म्हणून माता गुलाम बनवी अंधश्रद्धाही नाही मी पाळायची. बाई ग पुढल्या जन्मी दारुड्या नवरा नाही मी मागायची. बाई ग पुढल्या जन्मी दारुड्या नवरा नाही मी मागायची. धन्यवाद. ओव्हर टू नीता. हा, आजच्या कार्यक्रमाला अगदी साधेच गीत वंदनाताई तुम्ही सादर केलं आणि सुंदर कार्यक्रमाची सुरुवात करून दिलीत. धन्यवाद वंदनाताई. आता मैत्रिणींनो, आज हा कार्यक्रम आम्हाला का घ्यावासा वाटला किंवा व्रतवैकल्यांकडे नव्या दृष्टिकोनातनं बघायचं म्हणजे कसं बघायचं याची प्रस्तावना आता थोडक्यात करणार आहेत आमची दुसरी एक चळवळीतलीच मैत्रीण सुनीता. ओव्हर टू सुनीता.
सुनीता, सुनीता ताई येतोय, आवाज येतोय? हा येतोय येतोय. नमस्कार साथी, आज वटपौर्णिमा आणि या आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत. सावित्रीने यमदेवाकडून आपल्या पतीचे प्राण परत आणल्या, पतीला दीर्घायुष्य लाभावे यासाठी महिला पौर्णिमेच्या दिवशी सावित्री सारखे व्रत करतात. सावित्रीने आपल्या पतीची सेवा वडाच्या झाडाखाली केली. तेथेच यमदेवाने सत्यवानाला त्याचे आयुष्य परत दिले. त्यामुळे वडाच्या झाडाचे पूजन केले जाते. ज्येष्ठ पौर्णिमा ही वटपौर्णिमा नावाने ओळखली जाते. पूर्वीच्या काळी स्त्रियांना घराबाहेर पडता येत नव्हते, त्यामुळे अशा सणावारांच्या निमित्ताने त्या घराबाहेर पडू शकत होत्या, एकत्र मिळून सण साजरे करत होत्या. अनेक रूढी, परंपरा, चाली, रीती कित्येक वर्षापासून जोपासत होत्या आणि त्याचा आवाज बरोबर येत नाही. हॅलो, जरा आवाज मोठा येऊ देत सुनीता. आवाज येत नाहीये, जरा हळू येतोय. येतोय पण थोडा मोठा येऊ देत. हा, आणखी जोरात आवाज कमी येतोय थोडा. बोल बोल. संसारामध्ये कुलाचार सांभाळणे, व्रतवैकल्य पाळणे ही नेहमीच केवळ स्त्रियांची जबाबदारी राहिली आहे. आपल्या संस्कृतीचं जतन, कुटुंबाचं सुख, पती व वडीलधाऱ्यांची सेवा व वंशवृद्धी यातच स्त्री जीवनाचे सार्थक आहे असे तिच्या मनावर ठसवले जाते. स्वतंत्र व्यक्ती म्हणून जगण्याचा तिला हक्क नाही व तशी तिची कुवत नाही असे तिच्या मनावर बिंबवले जाते. गेली 1000 वर्ष असे दुय्यम स्त्रीवर लादले गेले आहे. आता आपण आपल्या सर्व रीतिरिवाजांचा, कर्मकांडांचा आणि व्रतवैकल्यांचा नव्याने विचार करायला हवा. कर्मकांडापायी आपला किती वेळ, बुद्धी आणि शक्ती खर्ची घालावी याचे गणित प्रत्येक स्त्रीने आपली विवेक बुद्धी वापरून ठरवायला हवे. याचा अर्थ ईश्वराला नाकारावे व कर्मकांड पूर्णपणे नाकारावे असे नाही. प्रत्येक व्यक्तीची या बाबतीतील मानसिक आणि भावनिक गरज वेगवेगळी असू शकते. कुणी पूर्णपणे नास्तिक असूनही आनंदी व नीतिमान जीवन जगत असतो, तर सावतामाळी सारखा भक्त कांदा, मुळा, भाजी अवघी विठाबाई माझी असे म्हणून आपले भाजीपाला विकण्याचे काम हीच ईश्वर सेवा मानतो. तर कुणी भजन, पूजा, अर्चा करतो आणि मानसिक समाधान प्राप्त करतो. धर्माचे पालन करण्याचे व उपासनेचे स्वातंत्र्य आपल्याला घटनेने दिले आले आहे, परंतु आपण या स्वातंत्र्याचा उपयोग घेताना विवेक बुद्धीचा वापर केला पाहिजे. कारण हल्ली व्रतवैकल्य, सण यांना आर्थिक धंद्याचे स्वरूप आलेले आहे. अचानक एखाद्या झाडाखाली शेंदूर लावलेला दगड उपटतो आणि पाहता पाहता तेथे स्वयंभू देवस्थान बनते आणि तेथील दानपेटी भरभरून ओसंडू लागते. अचानक एका चौथऱ्यावर चादर पांघरली दिसते आणि हा म्हणतात तेथे धूप उदबत्त्यांबरोबर नवसाला पावणारा पीर निर्माण होतो. असा धर्माचा बाबा बुवा आणि मातांपासून सावध राहणे गरजेचे आहे. माईक तोंडाजवळ पकडा ताई, माईक तोंडाजवळ पकडा. पूर्वीच्या काळासारखी परिस्थिती आता स्त्रियांची राहिलेली नाही. स्त्रियांनी शिकून विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेली आहे आणि करत आहेत. कामाच्या निमित्ताने तिला घराबाहेर पडावे लागते. शिक्षणामुळे काय योग्य व अयोग्य याची चिकित्सा ती समर्थपणे करू शकते. पण आजही कित्येक स्त्रिया या रूढी परंपरेतून बाहेर पडायला तयार नाहीत. आता वडा पिंपळाची झाडे जास्त करून गावात किंवा गावाबाहेर आढळून येतात. शहरात वडाची झाडे कमी प्रमाणात असतात. मग वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाड्या फांद्या तोडून विकल्या जातात. स्त्रिया त्याची पूजा करतात. या पूजेसाठी कित्येक झाडांची कत्तल केली जाते. तसेच वडाच्या झाडाला दोरे गुंडाळले जातात. त्यात कित्येक टन कापसाचा त्रास होतो. म्हणजेच यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो याची जाणीव कित्येकींना असते. जोपर्यंत त्यांना उमजेल असा पर्याय दिला जात नाही तोपर्यंत पर्यावरणाची हानी होत राहणार. यासाठी स्त्रियांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पर्यावरणाचे महत्त्व सांगितले पाहिजे. काही टीव्ही मालिकांद्वारे वटपौर्णिमे दिनी वडाची पूजा करण्याऐवजी एक झाड लावा आणि पर्यावरणाचे संवर्धन करा असा संदेश दिला जातो. अतिशय स्वागतार्ह आहे. वटपौर्णिमे दिनी तुम्ही झाडे लावा आणि दुसऱ्यांना झाडे लावण्यासाठी प्रोत्साहित करा असे प्रयत्न कित्येक पर्यावरण प्रेमी करत आहेत. स्त्रियांना सहभागी करून घेत आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पर्यावरणाचे महत्त्व सांगून स्त्रियांमध्ये जागरूकता निर्माण करणे हीच काळाची गरज आहे. धन्यवाद. आता मी इथेच थांबते. धन्यवाद सुनीता ताई.
डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांनी सुरू केलेली महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आज 30 वर्ष कार्यरत आहे. आणि अनिसचे काम काय आहे, ते किती गरजेचे आहे आणि काळाप्रमाणे नवीन आव्हान स्वीकारत ते कसं पुढे चाललं आहे, याचा एक थोडक्यात आढावा आमच्या अनुभवी आणि सतत कार्यरत असणाऱ्या धडाडीच्या कार्यकर्त्या वंदनाताई आता आपल्याला करून देणार आहेत. मी वंदनाताईंना विनंती करते की त्यांनी थोडक्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची माहिती सांगावी. धन्यवाद वंदनाताई. सायली आणि इथे उपस्थित असलेल्या माझ्या सगळ्या मैत्रिणी आणि मित्रांनो आणि बुद्धिप्रामाण्यवादा की प्रेम करणारे सगळे साथी, आपल्याला माहिती आहे की आता सुनीता म्हणाली तसं गेली 30-32 वर्ष समिती काम करते. हे काम खरं थोडं प्रवाहाच्या विरोधात आहे, परंतु महाराष्ट्रभर केलं जातं. ही थोडीशी माहिती आपण सायलीला पण थोडी कल्पना यावी म्हणून देतोय की डॉक्टर दाभोलकरांनी जे रोपटं लावले त्याचा आता मोठ्या वडामध्ये विस्तारले, ते खूप मोठ्या प्रमाणात. थोडं वेगळं काम आहे, तरी पण सातत्याने हे केले जाते, कारण महाराष्ट्रामध्ये आमच्या संत आणि समाज सुधारकांच्या बुद्धिप्रामाण्य विचारांचं प्रमाण हे आहे, वारसा चांगला आहे. महाराष्ट्र भूमीला खूप संतांनी काम केलेलं आहे, अगदी शिवरायांपासून सगळ्या समाज सुधारकांनी काम केलेलं आहे. आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती डॉक्टर दाभोलकर सुद्धा म्हणायचे की आम्ही आमचं मनचं काय सांगत नाही, यांच्याच विचारांचा वारसा आम्ही पुढे नेऊन टाकतो, जो विवेकाचा आहे, जो डोकं चालवायला सांगणारा आहे. तुम्हाला प्रश्न पडायला पाहिजेत. गमतीने आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीला डोकं चालवायला सांगणारी चळवळ असं म्हणतो. आणि मुख्य म्हणजे हिचं काम अत्यंत असं शिस्तबद्ध आहे की अहिंसाची मुख्य म्हणजे 4 सूत्री कार्यक्रम आमचा आहे की जो पूर्णपणे वैज्ञानिक दृष्टिकोनावरती आधारित आहे. त्यातला नंबर 1 आहे शोषण करणाऱ्या आणि दिशाभूल करणाऱ्या अंधश्रद्धांना डायरेक्ट विरोध. नंबर 2 वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार आणि प्रचार करणं आणि त्या आधारे विविध घटना तपासणं. म्हणजे आता जी नुकतीच झालेली लोहचुंबक घटना तपासणी केल्यानंतर त्याचं खरं बिंग त्याचं उघडलं, तर अशा त्या घटना तपासणं. नंबर 3 आहे धर्माची विधायक कृतिशील चिकित्सा करणं, म्हणजेच धर्माबाबत काही आकलन आणि धर्मनिरपेक्षतेचा वेगळा दृष्टिकोन रुजवणं. शेवटचं सूत्र आहे व्यापक परिवर्तनाचे भान जागृत करणं आणि समविचारी संघटनांशी स्वतःला जोडून घेणं. असंही 4 सूत्राप्रमाणे समिती काम करते. विविध उपक्रम आपण घेतो याच्यामध्ये, आणि एवढंच काम आहे की लोकांनी डोकं चालवावं, आपल्याला प्रश्नच पडत नाहीत आणि त्या शोषण होतं. आज वटपौर्णिमा आहे, त्याचाच एक प्रकार आहे की हे होऊ नये म्हणून विवेकाची विचाराची गरज आहे. आणि मला वाटतं सायली सारख्या ती तरुण या ह्याची आहे, चालू पिढीतली मुलगी आहे, त्या पिढीतल्या मुलींना त्या सर्वांना अनिसचं काम कळावं, हा त्याच्या मागचा उद्देश आहे की तुमची पण काय धारणा आहे याच्याबाबत. तुमच्या म्हणजे विविध संघटना ज्या महाराष्ट्रात कार्यरत आहे विविध प्रश्नावरती, या सगळ्या लोकांची मतं याबाबत काय आहे हे आम्हाला पण जाणून घ्यायचं आहे. आणि म्हणून मला वाटतं मी जास्त नाही बोलता काय अनिसाविषयी मी तिने बोलावं असं विनंती करते. आणि ओव्हर टू नीता. धन्यवाद वंदनाताई, धन्यवाद. मैत्रिणींनो, आता आपण आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे वळणार आहोत, ज्याची तुम्हाला खूप सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे. आज आपल्या बरोबर जी युवा अभिनेत्री सायली हजर आहे, ती छोट्या आणि मोठ्या पडद्यावर आपण सगळेजण तिला ओळखतोच, पण त्या व्यतिरिक्त तिची काय ओळख आहे ती ओळख सर्वांना करून देणार आहे आमची दुसरी एक कार्यकर्ती सीमा. मी सीमाला विनंती करते की तिने सायलीची ओळख करून द्यावी आणि मग तिच्याशी संवाद साधावा. ओव्हर टू सीमा. सीमा, तुम्ही अनम्यूट आहात. धन्यवाद नीताताई. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती राज्य महिला विभाग आयोजित जाहीर व्याख्यान गुरुवार दिनांक 24 जून 2021. चला व्रतवैकल्याकडे नव्या दृष्टीने पाहूया विषय घेऊन आज आपल्या समोर सुप्रसिद्ध, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असलेली, अत्यंत युवा, अत्यंत तडफदारीपणे
पिक्चर मध्ये आणि टीव्ही मध्ये काम करणारी आणि तितक्याच तडपेने समाजात काम करणारी कार्यकर्ती आणि अभिनेत्री आपल्या समोर आहे. मग मी तिची थोडक्यात ओळख करून देते. खरं तर आजच्या वक्त्या आपल्याला सुपरिचित आहेतच, पण त्या उत्तम अभिनेत्री आहेत एवढीच त्यांची ओळख पुरेशी नाही. जन्माने धुळ्याचे असलेल्या सायली संजीव यांचं शालेय शिक्षण धुळ्यामध्ये पार पडलं आणि महाविद्यालयीन शिक्षण सुद्धा नाशिकमध्ये पार पडलं. त्या BA सोशॉलॉजी झालेल्या आहेत, अविवाहित आहेत आणि जन्म 1993चा, म्हणजे अगदी 28 वर्षाच्या खूप छोटी अशी कार्यकर्ती व्याख्याती आपल्याला आज लाभलेली आहे. आवाज येत नाहीये का? येतोय येतोय बोला. बोल बोल सीमा. आणि जन्माने जरी धुळ्याच्या असल्या तरी आता सध्या त्या मुंबईमध्ये राहतात. काहे दिया परदेस आणि ऑनलाईन लग्नाच्या संदर्भातली एक सिरियल, अशा 2 सिरियल मध्ये त्या आपल्याला दिसून गेलेल्या आहेत. बऱ्याच पिक्चर मध्ये, एवढ्या छोट्या वयात अनेक पिक्चर मध्ये त्यांनी कामही केलंय. गोष्ट एका पैठणीची, बस्ता, आटपाडी नाईट्स, ज्याला बेस्ट आर्टिस्ट म्हणून मराठीचं अवॉर्ड मिळालेलं आहे, AB आणि CD, मन फकीरा, मन मौजी, झिम्मा, दाह, निबर, ऑलवेज रेडी, सातारची सलमा, ही त्यांनी पिक्चर चित्रित केलेले पिक्चर आहेत त्यांचे आणि ते सगळे चांगल्या पद्धतीनं चाललेले आहेत. सायली ताई या केवळ फिल्मी दुनियेत हिरोईन नाही, तर प्रत्यक्ष आयुष्यातही त्या खूप मोठ्या हिरोईन आहेत. कारण आपल्याकडं पिक्चर मधले हिरोईन ही आणि हिरोईन सुद्धा आपल्याला भुरळ घालतात, पण प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून काम करणारे हिरोज आपण बघितले, गांधीजींपासून, चार्वाकांपासून, तुकारामांपासून आणि डॉक्टर दाभोळकरांपर्यंत, पानसरेंपर्यंतचे सगळे हिरो आपण बघितलेत. आणि तशाच तडपेच्या हिरोईन जिजाबाईंपासून अगदी सावित्रीबाई फुले, रानडे, ह्या सगळ्या आपण हिरोईन बघितल्यात. तशी ही आमची सायली पण रस्त्यावर उतरून काम करणारी सुद्धा हिरोईन आहे, केवळ पिक्चर मध्येच काम करते असं नाही. विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे स्त्रिया आणि त्यांच्या पाळीच्या प्रश्नांवरती पुरुषांचा बोलायचा विषय नाही, पण महिला सुद्धा बोलत नाही की पाळी हा विषय त्यांनी, म्हणजे ग्रामीण भागातही आणि शहरी भागातल्या स्त्रिया, शिकलेल्या स्त्रिया सुद्धा पाळी हा शब्द व्याख्यानामध्ये उच्चारताना अस्वस्थ होतात, कावऱ्या बावऱ्या होतात. अशा परिस्थितीत सायली हा स्त्रिया, त्यांची पाळी, त्या पाळीतून येणाऱ्या दुर्दशा आणि सॅनिटरी पॅडचा वापर, अशा अनुषंगाने खूप मोठी चळवळीत त्या स्वतः काम करतात. सॉरी, माझ्या फॅमिलीशी रिलेटेड असल्यामुळे मध्येच एकदा ती, त्या, तो असं व्हायला लागलंय माझं. तर माझ्या बहिणीच्या घरात अगदी म्हणजे कोल्हापूर, सांगलीला जो पूरग्रस्त भाग होता, त्या परिस्थितीतही सायलीने इतकं मोठं काम केलं होतं की म्हणजे स्वतःच्या नेटचा वगैरे मीडियाचा वापर करून लोकांना आव्हान केलं होतं आणि त्यातून प्रचंड निधी आणि वेगळ्या वेगळ्या पद्धतीची मदत त्यांनी गोळा केली होती. आणि माझ्या बहिणीच्या घरी त्या बॅगा आणि स्वतःचे कपडे सुद्धा, उत्तम उत्तम ड्रेस, म्हणजे माझी बहीण सांगत होती एकही तिला एवढा सुद्धा खराब नसलेला ड्रेस, इतके क्लीन केलेले, इस्त्री केलेले, स्वतः बॅग भरून, 2-3 बॅग भरून ते कपडे घेऊन आल्या होत्या. आणि परत माझ्या बहिणीच्या घरात दिवसभर खाली मांडी फतकल घालून म्हणावं, डायरेक्ट इतक्या मांडी घालून दिवसभर, मला वाटते संध्याकाळ 7 पर्यंत तिथं बसलेल्या, आणि सगळे बहिणीच्या घरात गोळा झालेले सगळे, म्हणजे माणसं सगळ्या प्रकारचे असतात, हौसे नवसे गवसे असतात, त्या सगळ्यांनी दिलेले जुने नवे सगळे कपडे होते, त्यात अत्यंत घाणेरडे कपडे होते, म्हणजे हात सुद्धा लावू वाटणार नाही, तसे सगळे कपडे सॉर्ट करण्यामध्ये सायलीताईंनी काम केलं होतं. आणि त्यावेळेसच्या संवादात त्यांनी सांगितलं होतं की मला समाजासाठी खूप काही करायचंय आणि आपल्या देशासाठी मला जास्त काही करायचंय. तर अशी भावना घेऊन गेल्यामुळं खरं तर ह्या विचारानं आम्ही सगळे प्रेरित झालो आणि सायलीताईला, कारण आम्ही सिनियर लोकांना बोलवतो, पण नव्या तरुणीनं असे विषय समाजासमोर आणले तर नव्या तरुणांवरती, तरुणींवरती तो चांगला परिणाम होईल, ही भावना घेऊन आम्ही त्यांना आज इथं बोलवलं आहे. त्याचबरोबर पूरग्रस्त लोकांसाठी तर मदत केलीच, पण इतकंच नाही तर रस्त्यावर उतरून काम करण्याचाही त्यांनी पुरोगामी विचाराचा वसा आणि वारसा घेऊन ठरवलेला आहे. तर अशा या सायलीताई आज आपल्याला इथं प्राप्त झालेल्या आहेत. मला वाटतं सायलीताई चळवळी, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीशी त्यांचं जरी स्वतः अंधश्रद्धा पाळत नसल्या, पुरोगामी विचाराच्या असल्या, तरी यांचं वय पाहू जातात चळवळीतला जो गाभा घटक आहे तो त्यांच्यापर्यंत निश्चित आजच्या कार्यक्रमातून सुद्धा पोहोचेल, प्रश्न उत्तरांच्या स्वरूपात, आणि त्याविषयी त्या
छान पद्धतीने मांडतील अशी मी अपेक्षा करते आणि यापुढची सूत्र नीताताईंकडे देते. धन्यवाद नीताताई. धन्यवाद सीमा. खूप खूप छान ओळख करून दिलीस तू सीमा. धन्यवाद. आणि आम्हाला खूप खूप उत्सुकता लागलीये सायलीच्या बोलण्याविषयी. सायली खरं तर आमच्यापेक्षा वयाने खूप लहान आहे, त्याच्यामुळे सायली तुला एकेरीच आम्ही म्हणतोय. तर तुझ्याशी संवाद साधण्याची खूप उत्सुकता आम्हाला लागलेली आहे. जरी आपण प्रत्यक्ष भेटलो नसलो तरी तुझी ओळख आता आम्हाला करून दिली, त्याच्यामुळे खूप छान वाटते. आणि तुझं सामाजिक भान, तू पूरग्रस्तांसारखी केलेली मदत, यावरून तू सुद्धा आमच्या चळवळीशी जोडली जाशील अशी खूप आशा वाटते. तर आता मी तुला विनंती करते की तू थोडा संवाद साधावा सगळ्यांशी, आणि मग सीमा आणि राधा दोघी प्रश्न विचारून आपण गप्पांच्या स्वरूपात हा कार्यक्रम पुढे नेऊया. आणि एक गोष्ट सांगायची राहून गेली, सायलीला वेगवेगळ्या प्रकारे शालेय आणि महाविद्यालयीन दशेपासून, विद्यार्थी दशेपासून बरेच अवॉर्ड्स मिळालेत, पण झी मराठीचे तिला जवळजवळ 5 अवॉर्ड्स एका त्या सिरियल साठी मिळालेले आहेत. तर त्याबद्दल मनपूर्वक कौतुक, आनंद. थँक्यू. नमस्कार सगळ्यात आधी सगळ्यांना नमस्कार. माझा आवाज येतोय? नमस्कार. हो हो येतोय. येस. एवढं माझं तुम्ही एवढा परिचय करून दिला तेवढी मी मोठी नाहीये. ज्या गोष्टी म्हणजे मी थेट मुद्द्याला हात घालते, कारण तुम्ही सगळे मला बघता टीव्हीवर, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी कशी आहे, किंवा कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमातून काय म्हणू पर्सनल जाणून घ्यायला मिळतं तुम्हाला. त्यामुळे आता मी माझ्याविषयी बोलणार नाही फार, पण माझ्याच घरात काही गोष्टी सुरू झाल्यामुळे मला या अंधश्रद्धा आणि या गोष्टींकडे म्हणजे वेगळ्या दृष्टिकोनातून बघायची इच्छा झाली. अनेक गोष्टी अशा असतात की चालू आहे ना, खूप अनेक वर्ष चालू आहे ना, मग ते करत राहा मग असं खूप होत होतं. आणि मला असं नेहमी वाटायचं की हे का करतोय आपण, आणि मी नेहमी प्रश्न विचारायचे की का, कशासाठी. तर त्याची जोपर्यंत उत्तरं मिळत नाही तोपर्यंत मी ते करत नाही. तर लहानपणी जेव्हा मासिक पाळी सुरू झाली तेव्हा मी खूप प्रश्न विचारले की असं का, देवाला हात का नाही लावायचा, या गोष्टी का नाही करायच्या, आणि अशा अनेक अनेक प्रश्न विचारले. तर त्याची उत्तरं मला अजिबात मिळाली नाहीत. मला नाही ते पूर्वीपासून करत आलोय, नाही ते पूर्वीपासून करत आलोय. तर मला एवढंच सांगायचं आहे या सगळ्या बाबतीत की 2 छोटीशी उदाहरणं देते मी, अगदी छोटीशी. म्हणजे पूर्वीच्या काळापासून ते आतापर्यंत की झाडू मारू नका संध्याकाळचं झाडायचं नाही, झाडू नाही मारायचा, लक्ष्मी बाहेर जाते, हे सतत 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 आपल्याला ऐकवलं जातं. तर याच्या मागचं कारण असं आहे की पूर्वीच्या काळी दिवे नसायचे, इलेक्ट्रिसिटी नव्हती, आणि उजेड नसायचा तेवढा पुरेशा प्रमाणात. आणि त्या सगळ्यात जेव्हा तुम्ही संध्याकाळच्या वेळी अंधार पडल्यानंतर तुम्ही जर झाडू मारला तर अर्थात तुमची काहीतरी महत्वाची गोष्ट बाहेर जाईल, पण तसं नाही, त्याला काहीतरी एक वेगळं भीती एक दाखवली ना मग सगळे ऐकतील, असा एक मुद्दा असतो. किंवा अजून एक छोटस उदाहरण की रात्रीच्या वेळी नख कापू नये. तर पूर्वीच्या काळी नख कापण्यासाठी नेलकटर नव्हतं ना, तर त्याच्यासाठी तसं काहीच नव्हतं. आता उजेड आहे, नेलकटर आहे, सगळ्या गोष्टी आहेत. अंधार पडल्यानंतर जर तुम्ही एखाद्या धारधार शस्त्राने नख कापायला गेलात पूर्वीच्या वेळी तर तुम्हाला लागणार. तर अशा काही गोष्टींचा आधार घेऊन काही गोष्टींची भीती घालून आपल्यावर काही गोष्टी लादण्यात आल्यात, पण त्यावेळी कदाचित योग्य असतील. पण आताच्या काळात आता आपल्याकडे उजेड आहे, आपल्याकडे 24 तास प्रकाश आहे, पाणी, सगळ्या गोष्टी आहेत आपल्याकडे. तर त्यामुळे आता त्या गोष्टी का करायच्या याचा प्रश्न विचारला गेला पाहिजे असं मला नेहमी वाटतं. आणि तसे प्रश्न विचारून जेव्हा माझ्या आई वडिलांकडे उत्तर नव्हते की का आपण मासिक पाळीच्या संदर्भात अशा गोष्टी काय म्हणू किंवा या अंधश्रद्धा आपण चालू ठेवतोय, तर त्यानंतर माझ्याच घरात घडलेला खूप मोठा बदल आहे. माझ्या घरात आता कुठलीही गोष्ट पाळली जात नाही या बाबतीतली, जी काही वर्षांपूर्वी आमच्या घरात खूप पाळली जायची, देवाधर्माची आणि सगळ्या गोष्टींची. तर ती आता तशी नाही पाळली जात, कारण आता त्यांनाही असं झालं की आपणही कधी प्रश्न नाही विचारले, आपण का नाही विचारले बरं प्रश्न. हा त्यांनाही आता त्याच्याबद्दल कुतूहल वाटायला लागलं. तेही आता माझे आई वडीलही, माझा भाऊ
सगळे माझ्या बरोबर जाणून घ्यायला उत्सुक असतात की काय हे कशासाठी करत होतो आपण, याच्या मागचं कारण काय. तर मला असं वाटतं की कुठलीही गोष्ट पर्यावरण संवर्धनाची असू दे, कुठलीही सामाजिक भान असू दे, मला असं वाटतं की ते आपण आपल्या घरापासून सुरू केलं पाहिजे. जे नशिबाने आणि फॉर्च्युनेटली माझ्या घरच्यांपासून मला सुरू करता आलंय, आणि माझे घरचे, माझे आई बाबा, माझी आई, माझा भाऊ, माझी बहीण, हे मला त्यासाठी सपोर्ट करतात. तर आता प्रश्न विचारूया का आपण? प्रश्न स्वरूपात करूया कार्यक्रम पुढे. जरूर 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 जरूर. तर सीमा आणि राधा मला एक, हा बोल ना, बोलायचंय. बोला 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 बोला. नाही बोल. नाही बोला ना, मी बोलेन परत. नाही तू बोलायचं असेल तर बोल, नाहीतर मग आपण प्रश्न स्वरूपात पुढे नेऊया हा कार्यक्रम. हो करूया ना, सुरू करूया. सीमा आणि राधा पहिला प्रश्न विचारतीये. हा, तुम्ही दोघींनी आता प्रश्न विचारा. हॅलो, हाय सायली. अगदी टिपिकल प्रश्नोत्तर अशा स्वरूपात आपण नाही जायचंय, खरं तर चर्चेसारखंच होईल ते. आता तू जसं म्हणालीस की पूर्वी काही गोष्टी ह्या म्हणजे काही प्रथा चालत असतात आपल्या घरामध्ये, आणि अगदी म्हणजे मोठ्यांना प्रश्न विचारले तर जनरली सांगितलं जातं की गप्प बस, ते तसंच करायचं असतं. असंच बऱ्याचदा व्रतवैकल्यांच्या बाबतीतही होतं की खूपशा व्रतवैकल्य करण्यामागच्या ज्या संकल्पना असतात त्या पूर्णपणे माहिती पण नसतात स्त्रियांना, पण त्या पूर्वापार चालत आल्यात म्हणूनच त्या केल्या जातात. तर तुला काय वाटतं याविषयी, तुझं मत काय? मी तेच म्हंटल ना, आपल्याकडे एक तर पूर्वीपासून स्त्रियांना प्रश्न विचारायची मुभाच नव्हती. ते तर म्हणजे माझी आई तर मला म्हणायची की मला तर काहीच माहिती नव्हतं, मला काहीच माहिती नव्हतं, माझ्या आईने मला सांगितलं, माझ्या सासूने मला सांगितलं म्हणून मी केलं. तर हेच मी ऐकत आले, आणि मला असं वाटतं की का, पण कशासाठी. आणि मला लहानपणापासून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हवं असतं की मला उत्तर द्या, मग मी करते. म्हणजे तुम्ही उत्तर द्या, मला पटलं तर ते मी करते. पण कुठल्याच गोष्टीचं मला उत्तर मिळालं नाही, कुठल्याच नाही. आतापर्यंत करत आलेल्या एकाही पूजेचं सुद्धा मला उत्तर मिळालं नाही की ही पूजा का करावी आणि कशासाठी करावी, कुठल्या छोट्या छोट्या गोष्टींचं. तर मी हे समजू शकते की एक पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होत असेल त्याच्याने, किंवा काही गोष्टी होत असतील, पण या पलीकडे काय उत्तर आहे, या पलीकडे त्याच्या मागे काय आहे, तर काहीच नाही. अगदी मी छोटंसं उदाहरण देते. आता मी ज्या विषयावर मी सगळ्यांशी बोलते त्या विषयाला धरून मी उत्तर देते, कारण त्याच्याबद्दल माझ्याकडे माहिती आहे आणि मला ती लोकांपर्यंत पोहोचवायला आवडतं म्हणून. पण मासिक पाळीच्या दरम्यान जेव्हा म्हणजे तुम्हाला सतत सांगितलं जातं देवाला हात लावू नका, लोणचं खाऊ नका, मंदिरात जाऊ नका, मंदिरात न जाण्याचं काहीच कारण नाहीये आता. काहीच अंधश्रद्धा आणि काहीच नाहीये त्याच्या मागे, कारणच नाहीये, सायंटिफिक कारण पण नाही. म्हणजे इतकं साधं सोपं होतं की त्यावेळी कापड वापरलं जायचं, आणि ते अस्वच्छ असेल, आणि मग असेच अस्वच्छ कपडे घेऊन, मग त्याला डाग पडलेले कपडे घेऊन तुम्ही मंदिरात कसं जाल, असं एक, म्हणजे अस्वच्छ तुम्ही कसे जाल मंदिरात, एवढाच एक भाग असेल त्याच्या मागचं अजूनही मला कारण मिळालेलं नाही की कुठलं काहीतरी सायंटिफिक कारण असेल, किंवा काहीतरी त्याच्या मागे काय म्हणू आपण, व्हॅलिड, आपल्याला पटेल असं काहीतरी कारण असेल. तर असं काहीच नाही. अशा अनेक गोष्टी आता आपल्यावर लादल्या जातात, आणि मला असं वाटतं की का हा प्रश्न आपण विचारला पाहिजे की का करायचंय मी हे. आणि जर ते तुम्हाला पटलं आणि तुम्हाला असं वाटलं की हा ठीक आहे, मला पटतंय हे मी करावं, तर ते करावं. कारण आपल्याकडे आता व्यक्ती स्वातंत्र्य आहे, आपण हवं तसं आपल्याला जगण्याचं स्वातंत्र्य आहे. एखादी पूजाच कशाला, एखादी गोष्ट करायची नसेल, म्हणजे अगदी लग्न झाल्यानंतरच्या पण काही पिढी परंपरा आहेत. म्हणजे काय, अगदी स्वयंपाक करण्यापासूनची काहीतरी एक रीत आहे की मग लग्न झाल्यानंतर एक सगळ्यांना काहीतरी शिरा किंवा गोडाचं काहीतरी बनवून खाऊ घालण्याची पण एक परंपरा आहे. पण हे कशासाठी करायचंय ते त्याचं कारण कळल्याशिवाय करू नये असं मला खरंच वाटतं. म्हणजे आजच्या पिढीची म्हणून सगळंच खोडून काढायचं अशातला भाग नाही माझा, पण त्याचं मला व्हॅलिड कारण द्या. मग ते माझ्या मनाला पटलं, माझ्या मेंदूला पटलं, तर ते मी करेन असं मला खरंच वाटतं. आणि
हा प्रॉब्लेम गावाकडच्या किंवा कमी शिकलेल्या बायकांचा नाहीये, हा सुशिक्षित घरातल्या सुशिक्षित महिलांचा प्रॉब्लेम आहे खरं तर. म्हणजे जितकं आपण जास्त शिकलोय तितकं आपण खरं तर या गोष्टींकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. पण जितकं आपण जास्त शिकलोय तितकं मला एक दुसरी बाजू दिसायला लागते की तितकंच आपण वेड्यासारखं डोळे बंद करून सगळ्या पिढी परंपरा आणि जे काय आपल्या समोर येतं ते आपण पाळायला जातो. म्हणजे अगदीच माझ्या मैत्रिणी आता माझ्या वयाच्या, त्या मासिक पाळी चालू असताना मंदिरात येत नाहीत, देवाची पूजा करत नाहीत, काही गोष्टी खात नाहीत, लोणच्याला हात लावत नाही. आणि मला असं होतं की अजूनही आपण तेच तेच करत चाललोय. आणि वेळ लागतोय या गोष्टी बदलायला आपल्या देशात आणि आपल्या राज्यात आणि सगळ्याच ठिकाणी. पण मला असं वाटतं की जसं मगाशी मी सांगितलं तसं की आपल्या घरापासून, स्वतःच्या घरापासून सुरू केलं पाहिजे. आणि माझ्या एका चित्रपटात एक डायलॉग होता, म्हणजे एक आमच्या दिग्दर्शकाने लेखकाने लिहिलं होतं, त्यांनी खूप सुंदर वाक्य लिहिलं होतं. आता हा आपण महिलांसंदर्भात बोलतोय म्हणून मी हे सांगते. तर त्यांनी एक वाक्य लिहिलं होतं की ज्या घरातली स्त्री समाधानी त्या घरात खऱ्या अर्थाने गोकुळ नांदतं. तर हे खरं तर खूप महत्वाचं आहे. तर आता समाधानी सगळ्या अर्थाने असली पाहिजे, ती मानसिक शारीरिक सगळ्या अर्थाने असली पाहिजे. मग ते आपल्याला पटतंय नाही पटत आहे सगळ्याच बाबतीत. आणि मला ते वाक्य खूप आवडलं होतं. आणि मला असं खरंच असं वाटतं की आता सुद्धा या गोष्टीची खूप गरज आहे की ज्या घरातली स्त्री समाधानी त्या घरात खऱ्या अर्थाने गोकुळ नांदतं. आणि हे पोचायला पाहिजे प्रत्येक माणसापर्यंत, प्रत्येक घरापर्यंत. आणि आता इथे जमलेल्या सगळ्यांना मी खूप लहान आहे पण मी हीच विनंती करेन की आपण आपल्या घरातून सुरुवात करू. आपण आपल्या घरातल्या स्त्रियांना समाधानी करूया. त्यांचा अर्ध्यापेक्षा जास्त भार कमी होईल. सीमा, विचार प्रश्न तुला. हो 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 हो, मी अनम्यूट होते. कंटिन्युअस विचारत राहा. हा, धन्यवाद सायली. खूप छान उत्तर आणि अपेक्षित उत्तर दिलंस. खरंच म्हणजे तुझ्या घरातही पुरोगामी विचाराचा आणि विचाराचा वसा तू घेऊन पुढे चालली आहेस. आणि मला वाटतं ही सुरुवात तूच स्वतःहून केली आहेस. तर ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आणि आपल्या चळवळीचा मूळचा उद्देशच आहे की तुमचं डोकं चालवा. तुमचं डोकं, तुमच्या शरीरावर तुमचं जे डोकं आहे ते डोकं तुम्ही चालवायचं आहे. तुम्हाला मनगट, बुद्धी हे जे सगळं आहे ते तुम्हाला चालवण्याचा अधिकार आहे. म्हणजे भारताची लोकसंख्या पाहू जाता 50% स्त्री आणि 50% पुरुष असताना सुद्धा 50% स्त्रियांची धडपड ही माणूस म्हणून घेण्यापर्यंत गेलेली नाही आहे. त्यांना व्यक्ती म्हणून सुद्धा नोंदवलं जात नाही. तर अशा परिस्थितीत तुम्हाला असं वाटतं का की पुरुष प्रधान संस्कृतीने स्त्रियांना व्रतवैकल्य करण्यात अडकवून त्यांना गुलामगिरीत अडकवलं आहे? याबद्दल तुमचं मत काय? मला खूप खरं तर हसू येतं या बाबतीत. म्हणजे उपवासाची संकल्पना मी सीमाताईंशी बोलत असताना मला काही गोष्टी कळल्या. त्याच्यानंतर माझ्यासाठी उपवास म्हणजे आतापर्यंत माझ्यासाठी उपवास काय असतो तर मी करते काही उपवास. पण काही उपवास म्हणजे आता देवाचा वगैरे असं नाही. पण उपवास म्हणजे खरंच उपवास. काही खाऊ नका, काही पिऊ नका, थोडस शरीराला आराम द्या, हाच उपवास मी करते. पण त्यासाठी जे एक भीती घालून दिलेली आहे व्रतवैकल्य. आणि चला इतर व्रतवैकल्यांबद्दल आपण नंतर बोलू. पण आजचाच आहे तर वट पौर्णिमेबद्दल जेव्हा आपण म्हणतो आणि आता मगाशी गाण्यातून पण आपल्याला सांगितलं आपल्या ताईंनी की त्यांनी ज्या गोष्टी मांडल्या गाण्यातून त्याच मला म्हणायच्या आहेत की आता मी अगदीच माझ्या पिढीनुसार मी बोलतेय तर त्यासाठी मला माफ करा. पण आता आमच्या जनरेशनला किंवा माझ्या आजूबाजूच्या लोकांमध्ये बघायला जाल तर 7 दिवसात 7 महिन्यात घटस्फोट होतात. तिथे तुम्ही 7 जन्मांसाठी व्रतवैकल्य करताय आणि त्याला तुम्ही प्राधान्य देताय. त्यापेक्षा मला असं वाटतं की तुम्ही कम्पॅटेबिलिटी हा एक खूप सध्याचा एक खूप मोठा शब्द आमच्यावर सतत पडतो, आजूबाजूला सतत पडत असतो हा शब्द. आणि त्याचा खरंच मला असं वाटतं की तुम्ही खरंच तुमच्या लाईफ पार्टनरला, तुमची जी बायको आहे, तुमची जी अर्धांगिनी आहे, तिला तुम्ही खरंच
तेवढं जपताय का, सांभाळताय का, आणि समाधानी ठेवताय का, सुखी ठेवताय का. आणि मग त्याच्यात काही अडीअडचणी येत असतील तर तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करताय का. या गोष्टी सोडून जर तुम्ही व्रतवैकल्यांकडे लक्ष देणार असाल तर मला नाही वाटत की ते नातं 7 दिवस, 7 महिने, 7 वर्ष आणि 7 जन्म टिकू शकेल. म्हणजे हे खूपच कदाचित काही इथे असलेल्या मला माहित नाही, किंवा काही लोकांना हे खूप रूढ वाटू शकतं हे ऐकणं किंवा या गोष्टी. पण मला असं वाटतं की तुम्ही एकमेकांना समजून किती घेताय हे जास्त महत्वाचं आहे. आणि जर तुम्ही तुमच्या बायकोला वटपौर्णिमेचा उपवास आणि हे व्रत करायला सांगताय तर तुम्ही तितके ते व्रत करण्यासाठी लायक आहात का, आणि तुम्ही 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 तिच्यासाठी त्या बदल्यात काय करताय हे पण बघितलं पाहिजे. नुसतं व्रत करा किंवा नुसतं माझ्यासाठी काहीतरी करा हा मुद्दा नसू शकतो कधी. आणि मुळात आत्ताची स्त्री, मुळात आत्ताचे आपण सगळे, आत्ताची संपूर्ण पिढी किंवा सगळंच, तर हे आपण दरवेळी सांगतो की खांद्याला खांदा लावून उभं राहिलं पाहिजे स्त्रियांनी. आणि काही पुरुष सुद्धा आपण बघतो की ते सांगतात की नाही स्त्रियांनी म्हणजे वुमन एम्पॉवरमेंट आणि स्त्रियांनी सक्षम असलं पाहिजे, त्यांनी पुढे जायला पाहिजे. आणि एकीकडे तुम्ही त्यांना घरात बसून व्रत करायला लावाल तर ह्या दोन्ही गोष्टी कधीच मॅच होणार नाही. आणि मला असं वाटतं की बरोबरीने राहिलं पाहिजे हा मुद्दाच वेगळा आहे. मुळातच आपण मला म्हणजे काय आपल्याकडे शब्द आहे ना तो की काय म्हणू आपण, पुरुष प्रधान संस्कृती आणि सगळ्या गोष्टी, तर स्त्रीवाद हा शब्द आहे आपल्याकडे, बरोबर. स्त्रीवाद हा शब्द आहे, पण आपल्याकडे पुरुषवाद असा शब्द आहे का, तर नाहीये. मग तो पण असायला हवा असं मला वाटतं. त्याच्यामुळे या दोन हे कधीच लादता कामा नये. या गोष्टी कधीच कोणी कोणावर लादू शकत नाही. मुळात स्त्री पुरुष हा भेदभाव आपण अनेक वर्ष सांगतोय की हा भेदभाव काढून टाका, पण तरी आज आपण हा मुद्दा घेतोच आणि हा मुद्दा असतोच आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये. मला असं वाटतं की समान आहोत ना आपण मुळात व्यक्ती आहोत, आपण मुळात माणूस आहोत. आणि आपल्या डोक्याला आणि आपल्या मनाला काय पटतंय, आपल्याला कशाने मानसिक आणि बौद्धिक शांतता मिळते आणि जे पटतंय त्या गोष्टी केल्या पाहिजे. मग तुमचं लग्न झालंय म्हणून तुमच्या नवऱ्याचं ऐकणं ही तुमची जबाबदारी नसते. आणि जर तुमचं लग्न त्याच्याशी झालंय तर तसंच त्याचंही तुमच्याशी लग्न झालंय, मग हे तुमचंही ऐकलं पाहिजे. मग त्या गोष्टी समान असल्या पाहिजे जर तुम्ही तसा विचार करणार असाल. त्यामुळे मला हे पटत नाही कोणी कोणावर एखादी गोष्ट लादणं. तुमच्या मनाला पटत असेल, तुमच्या बुद्धीला पटत असेल, तुम्ही करा. मग तुम्हाला अडवणारं कोणी नाहीये. मला एखादी गोष्ट पटली, मग ती समाजाच्या विरोधातली असू दे, ती धर्माच्या विरोधातली असू दे, ती करण्याची ताकद माझ्यात आहे आणि ती मला दिलेली आहे. ती मला या निसर्गाने दिलेली आहे, ती मला या युनिव्हर्सने दिलेली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी केलं पाहिजे जर ते माझ्या मनाला आणि बुद्धीला पडतं. मग कुठल्याही व्यक्तीचा प्रभाव तुमच्यावर पडता कामा नये. मग ते तुमचे आई वडीलही असतील तरी ठीक आहे, तुमच्या आई वडिलांचा मान त्यांच्या जागी, पण व्यक्ती म्हणून तुम्हाला स्वातंत्र्य आहे ना, आणि मग तुम्ही तुमच्या बुद्धीचा आणि मनाचा वापर केला पाहिजे. छान उत्तर दिलं सायली तू. धन्यवाद. राधा तू बोलते. ताई आम्ही एक झालं की एक माझं झालं की हा तेच म्हणते. चालेल राधा बोल. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची खर तर भूमिका जी आहे ती देव आणि धर्म या बाबतीतली भूमिका अतिशय तटस्थ आहे. आणि ही समिती आपल्याला राज्यघटनेने दिलेला उपासना स्वातंत्र्याचा समिती आदर करते. खर तर श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातली रेषा अत्यंत अस्पष्ट आहे. त्याच्यामुळे आपण आपली श्रद्धा तपासून बघितली पाहिजे अशी समितीचं म्हणणं आहे. आणि त्या बाबतीत आग्रही असताना आम्ही असं म्हणतो की ज्या गोष्टीमुळे तुमचं आर्थिक, मानसिक आणि शारीरिक शोषण होत नाही अशी श्रद्धा बाळगायला हरकत नाही. पण हे तपासून बघताना पूर्वापार जे सण उत्सव जे चालत आलेले आहेत ते आपण असं म्हणतो की ते पूर्वीपासून चालत आलेत म्हणून आम्ही करतो. पण मला असं वाटतं की
आता 2 व्रत वैकल्यांबद्दल मी सांगू इच्छिते की अगदी या 30 वर्षात सुरू झालेलं एका कॅलेंडरच्या पाठच्या पानावर छापलं गेलेलं एक गुरुवारी केलं जाणारं लक्ष्मी व्रत आहे की त्याच्यामध्ये पहिल्या वेळेला त्यांनी छापताना असं छापलं की त्याच्या 7 स्त्रियांना पोथी त्या लक्ष्मीच्या व्रताची पोथी भेट द्या. त्या व्रताचं स्वरूप हळूहळू बदलत इतकं बदलत गेलं, हे आपल्या हयातीत बदललंय आता. म्हणजे मी तर हे व्रत सुरू झालं त्याच्या आधी एक संतोषी मातेचं व्रत असायचं, त्याच्यानंतर हे व्रत सुरू झालं आणि मग मार्केटमध्ये ते कलश आले. मग त्या कलशांवरती ठेवलेल्या नारळाला डोळे लावण्यासाठी ते डोळे विकत मिळायला लागले. मग त्याच्यानंतर त्या नारळाला लावणारा मुखवटा आला देवीचा अख्खा विकायला. आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या रंगांच्या दर 4 महिने दर गुरुवारी वेगळ्या रंगाची अशा मिळून वेगवेगळ्या रंगांच्या साड्या सुद्धा मार्केटमध्ये मिळायला लागल्या. तसंच दुसरं एक व्रत म्हणा किंवा सण म्हणा की नवरात्रामध्ये प्रत्येक दिवसाचा रंग, खरं तर महाराष्ट्र टाइम्स सारख्या अतिशय लोकप्रिय वर्तमानपत्राने सुरू केलेलं त्यांचं ऍडव्हर्टायझिंगचं ते एक कन्सेप्ट होती की त्या वेळेच्या ज्या सुप्रसिद्ध अभिनेत्री होत्या त्यांनी दररोज त्यांचा एक फोटो ते पेपरमध्ये फ्रंट पेजला छापत होते. त्यांनी खूप छान त्यांचा जो ड्रेस असायचा, वेगवेगळ्या रंगांचे ड्रेस घातलेले, 9 रंगांचे ड्रेस त्यांचे घातलेले असं त्यांनी पहिल्या वर्षी छापलं. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी त्यांनी तेच केलं आणि मग तिसऱ्या वर्षानंतर की तुम्ही तुमच्या मैत्रिणींच्या ग्रुपचा किंवा तुमच्या ऑफिस मधल्या कर्मचारी ज्या महिला कर्मचारी आहेत त्यांचा असे त्या रंगांच्या साड्यांमधले एकत्र फोटोज महाराष्ट्र टाइम्सने छापायला सुरुवात केली. खरं तर तो त्यांचा खप वाढवण्याचा एक ती आयडिया होती, पण त्या गोष्टीचं स्वरूप आता चक्क असं झालंय की ते रंग म्हणजे आपले पारंपरिक ह्याच्याने त्या दिवसांचे रंग आहेत ते 9 दिवसांचे. आणि त्यासाठी मग ज्या स्त्रिया जो काही आटापिटा करतात की त्या रंगांच्या साड्या, त्या रंगांचे ड्रेस आणि अगदी पुढे जाऊन आता पुरुष सुद्धा त्या रंगाचे शर्ट आणि टी शर्ट वापरतात त्या दिवशी. तर या सगळ्या गोष्टींकडे बघता असं वाटतं का की सण आणि उत्सवांमध्ये होणाऱ्या सगळ्या आर्थिक व्यवहारांमध्ये स्त्रियांचा ग्राहक म्हणून वापर केला जातोय? हो, मला वाटतं असं. काय म्हणू, म्हणजे आता मी या क्षेत्रात असल्यामुळे पण मी वाईट म्हणणार नाही या क्षेत्राला, पण आमच्याच क्षेत्राचा एक भाग आहे ऍडव्हर्टायझिंग हा भाग. तर तिथे म्हणजे इतकं प्रॅक्टिकल आणि इतकं प्रोफेशनल झालेलं आहे सगळं की माझ्याकडची एखादी वस्तू विकली जावी आणि त्याची खूप पब्लिसिटी व्हावी आणि त्याच्यातून मला कसा फायदा होईल एवढं पुरतच एक हे मर्यादित राहिलेलं आहे. त्यामुळे महिलांच्या बाबतीत तर हे होतच, कारण नवरात्रात तर अनेक गोष्टी आपल्या समोर येतात. वटपौर्णिमेचा आता बघू नका, मी आता बाहेरून आले तर अनेक गोष्टी तुम्हाला दिसतात विकायला ठेवलेल्या, मग त्याच्यात काही ना काही अजून व्हरायटी येते. त्याच्यानंतर दिवाळीत असेल, दिवाळीत सुद्धा महिलांसाठी काही ना काही वेगळं केलं जातं. आणि असे अनेक सण आहेत, हरतालिका असू दे किंवा अजून काय काय असू दे. मग आपण थोडस काय म्हणू, आपण थोडस दुसऱ्या भाषांचा विचार केला तर मग करवा चौथ असेल, त्याच्यानंतर अजून काही गोष्ट असेल, तीज असू दे, अजून भरपूर त्यांचे जे सणवार असते. मला वाटतं असं की त्यांना ग्राहक केलेलं आहे. पण मला पुन्हा माझं तेच म्हणणं आहे खरं तर की महिला म्हणजे स्त्री ही खरं तर सगळ्यात जास्त सहनशील आहे, सगळ्यात जास्त संवेदनशील आहे, त्याच्यानंतर सगळ्यात जास्त काय म्हणू आपण हुशारही स्त्रिया असतात. माझं हेच म्हणणं आहे की जे तुमच्या बुद्धीला पटतंय त्यानंतर तुम्ही विचारा आणि तुमच्या बुद्धीला पटत असेल तर ती गोष्ट करा. आपल्याकडे हा बरं ती संवेदन असल्यामुळे, स्त्री संवेदनशील असल्यामुळे सुद्धा काय म्हणू आपण पटकन गोष्टींवर विश्वास ठेवून आपण त्या ठिकाणी वाहवत जातो. अशा वेळी मला असं वाटतं की आपण खरंच आपल्या बुद्धीचा वापर केला पाहिजे. आपण खरंच सजग राहायला हवं. आपण खरंच विचार करायला हवा. प्रत्येक गोष्ट चिकित्साच केली पाहिजे असं नाही, पण पडताळून बघायला काय
हरकत आहे. आणि चिकित्सा करणं, प्रश्न विचारणं ही काही वाईट गोष्ट नाहीये. आपण प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीचं उत्तर आपल्याला मिळणं आणि आपण प्रश्न विचारणं हा आपला अधिकार आहे, आणि तो आपण म्हणजे आपण त्याचा पुरेपूर वापर केला पाहिजे असं मला वाटतं. आपण एखादा प्रश्न विचारला, समोरच्याकडे उत्तर नसेल, ठीक आहे, नाहीये, ओके, पण मग ती गोष्ट माझ्यावर लादू नको जोपर्यंत मला समाधानकारक उत्तर मिळत नाही. ते पण या बाबतीतही मी तेच म्हणेन की आपण प्रश्न विचारले पाहिजे किंवा आपण सजग राहायला पाहिजे, आणि आपला कुठे चुकीच्या पद्धतीने वापर केला जातो, एक स्त्री असण्याचा, एक संवेदनशील व्यक्ती असण्याचाही आपला वापर केला जातो की नाही, इमोशनल आहे. सो इमोशनल ब्लॅकमेल जे आपण म्हणतो एक वेगळ्या पद्धतीने, ते इथे पण बऱ्याच ठिकाणी लागू होतं. आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये हे काय म्हणू आपण, हे आता हे असं वरवरचं दिसणं आहे, अगदीच वरवरचं दिसणारं आपल्याला वाटू शकतं की इमोशनलचा काय संबंध आहे याच्याशी, पण खरंच स्त्री ही इमोशनल असल्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकत जाते जिथे आपण डोक्याचा वापर करत नाही. मग याच छोट्या छोट्या गोष्टीतून अनेक गोष्टींना फाटे फुटतात, आणि मग हे सगळं आपल्या म्हणजे स्त्रीला टार्गेट करून गोष्टी आखल्या जातात आणि त्याची पब्लिसिटी करून त्या आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातात. त्या झाल्यानंतर पुढच्या वर्षी त्यांच्याकडे अजून वेगळ्या व्हरायटीच्या गोष्टी असतात आणि आपण त्या विकत घ्यायला जातो. त्यामुळे प्रत्येक वेळी मला असं वाटतं सजग राहणं हे खूप गरजेचं आहे. आणि विचार आपण जितका विचार इमोशनली करतो तितकाच आपण वापरून विचार केला पाहिजे. थँक्यू सायली. खरंच खूप छान. म्हणजे आम्हाला जे अपेक्षित आहे त्याहीपेक्षा खूप सुंदर तुझं चाललेलं आहे. मला असं सतत असं वाटतं की वृत्तवैकल्यातला फोलपणा हा पिढ्यानपिढ्या आपल्यावरती लादला गेलेला आहे. म्हणजे प्रत्येक कथा जर डोळ्यासमोर, मार्गशीर्षातल्या कथेमध्ये त्या देवी समोर बसायचं आणि चांडाळणी वगैरे वगैरे असे शब्द उच्चारले जातात. म्हणजे थेरडे, म्हातारडे वगैरे. मग मला माहितच नाहीये, पण मला तुमच्याकडनं बरं झालं तू तिकडे गेलेली नाहीस. किंवा सत्यनारायणच्या पूजेच्या बाबतीत गाडगे बाबांनी सुद्धा फार सुंदर सांगितले की बाबा इतके वर्ष आम्हाला अनेक आमच्यावर जवळजवळ 100-150 लोकांनी आमच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने राज्य केलेली असतील, तर जाताना जी काही लूट नेली किंवा इंग्लंडला जाताना ब्रिटिशांनी काही लूट नेली, त्या जाता जाता काही नावा बुडलेल्या आहेत, तर सत्यनारायणचा प्रसाद खाऊन त्या नावा काढून दाखवणार का, असा खडा सवाल त्यावेळेस गाडगे बाबांनी विचारलाय. इतकं असताना सुद्धा किंवा सावित्रीबाई फुलेंचा जो आता विचार जो आहे, किंवा ज्योतिबा फुले असतील की तत्सम सगळ्यांचा, डॉक्टर दाभोळकरांपर्यंत, की स्त्री शिक्षणावरती भर देऊन स्त्रियांना त्यांना उन्नत झालेलं पाहिजे, प्रगत झालेलं पाहिजे, विज्ञानाच्या पाठीवर स्वार होऊन उडताना बघायचंय. एवढं सगळं असताना मला वाटतं सावित्रीच्या प्रेतयात्रेबरोबरच तो विचार निघून गेला, काही शिल्लक राहिलेलं नाही. आता शिक्षणाने बायका फक्त साक्षर झालेत, अक्षर ओळख झालेली आहे, पण वृत्तवैकल्य नाकारण्याची त्यांना, आणि त्या शिक्षणाने दिलेल्या अभ्यासातून बायका वृत्तवैकल्याची पुस्तकं वाचतात. त्याने कितीतरी विचाराच्या कक्षा रुंदवणारी पुस्तकं वाचली पाहिजेत आणि त्याचा अभ्यास केला पाहिजे. माझ्या नवऱ्याने मला कॉफी आणून दिली, धन्यवाद. तर ह्या वृत्तवैकल्यांचा त्यांनी अभ्यास केला पाहिजे का वैज्ञानिक दृष्टिकोन आणि बाकी सगळ्या समाजशास्त्रांचा अभ्यास केला पाहिजे, असा विचार मनात येतो. तेव्हा एक प्रश्न विचारावा असं वाटतो की हे नाकारण्याचं धैर्य त्यांच्यात का नाहीये, ते कुठून यायला पाहिजे, त्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे की मला वृत्तवैकल्यांमध्ये अडकायचं नाही, तर मला जग अभ्यासायचं आहे. मला यासाठी त्यांनी काय केलं, त्यांनी काय केलं पाहिजे हे सांगण्याची मी मोठी नाही, पण मी काय करते ते मी सांगते. कदाचित त्याच्यातून काहीतरी असं वाटेल की हा हे करून बघितल्याने काही उपयोग होतोय का. म्हणजे प्रॅक्टिकल एखादी गोष्ट आपण समोरच्याला सांगितली की ती लवकर पटते ना, त्यामुळे मी हे सांगते, बाकी काही नाही. 2 गोष्टी मला महत्वाच्या सांगायच्या की एक तर ना उगाच नावं ठेवायची म्हणून नाही, पण आपल्याकडे ना कष्ट घेण्याची तयारीच नाहीये. जाऊ दे, चालेल ना, जाऊ दे करून टाकू आपण. म्हणजे एखादं आपल्याला व्रत वैकल्य करायला लावलं, एखादं व्रत आहे, एखादी पूजा आहे घरात, तर ती कशासाठी, का, या गोष्टींचा काय, याचा काय उपयोग होणार आहे, याने आपल्याला काय मिळणार आहे, किंवा हे कशासाठी करतोय आपण मुळात. तर
या गोष्टी विचारण्याचेच कष्ट नाही, जाऊ दे ते एकदाच करून मोकळं हो, हे हा एक झोन खूप असतो. त्याच्यामुळे ते करायला लागतो आणि मग ते करतच लागतो. त्याच्यामुळे त्याला कुठेच म्हणजे ते कुठेच थांबत नाही. माझ्या घरात मुळात मी माझं अख्खं नाव लावत नाही याचं कारणच हे की मला कुठली जात आणि कुठलाही धर्म मला प्रमोटच करायचा नाही किंवा सांगायचंच नाही. मी माणूस आहे आणि माणूस की हा माझा धर्म आहे आणि मला कुठल्याही जातीवरून ओळखलं जाऊ नये, कुठल्याही धर्मावरून मला ओळखलं जाऊ नये असं माझं प्रामाणिक आहे. म्हणून मी फक्त माझ्या वडिलांचं नाव लावते. आणि या सगळ्यात आमच्या घरी एकदा पूजा होती आणि काय म्हणू आपण, माझ्या घरी हे मी खोडून काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि त्यात मी काय म्हणू आपण, ज्यात मला यश मिळालेलं आहे. तर आपल्याकडे सवाष्ण ब्राह्मण किंवा यांना जेवू घालायची पद्धत आहे, असं पद्धत आहे. अगेन त्याच गोष्टी आहेत सगळ्या. तर मी खूप एक दिवस मी खूप भांडले आणि मी आमचं खूप मोठं एक चर्चा सत्र भरलं घरात. आणि काय नाही मी म्हंटल कशासाठी हेच कशासाठी आणि ही पूजा करून आपण कशासाठी हे सगळं करायचंय. तर माझ्या भावाने सांगितलं नाही ते आधीपासून होतंय. आईने पण तेच उत्तर दिलं, नाही आता इतके वर्ष चालू आहे आपल्याकडे, करू उगाच नको. एक आपल्याकडे भीती घालून दिलेली असते की हे आपण देवाचं केलं नाही, हे व्रत केलं नाही, ते केलं नाही किंवा ही पूजा घातली नाही तर काहीतरी होईल. ही जी भीती घालून दिलेली असते आपल्याला, त्याच्यावर आपण जगत असतो सतत. आणि मग मी त्यांना म्हटलं की एक काम करू, तुम्हाला कोणाला तरी जेवू घालायचं, आपण एखाद्या अनाथाश्रमात पैसे देऊ किंवा एखाद्या अनाथाश्रमात अन्नदान करू किंवा एखाद्या गरीब माणसाला जेवू घालू. तो जितके ब्लेसिंग, जितके चांगले आशीर्वाद तुम्हाला देणार आहेत ते इथे नाही मिळणार आहे. मग त्यांना थोड्या दिवसांनी पटलं, मग हळूहळू पटत गेलं. मग त्यांना कळलं की एकदा त्यांनी करून बघितलं की अशी पूजा केली नाही तर काही बिघडत नाही ना. एक दिवस तो गेला. त्याच्यानंतर पुढच्या वर्षी परत झाल्यानंतर मग तेच केलं त्यांनी, म्हणजे माझं ऐकलं. मग जेव्हा त्यांना कळलं की आपण हे ज्या भीतीपोटी या गोष्टी करत होतो, पण तसं काहीच वाईट आपल्या बरोबर घडत नाहीये, सगळं व्यवस्थित घडतंय, मग आपण उगाच भीतीपोटी या गोष्टी फॉलो करून गेलो. असं करत एक प्रथा आमच्या घरातली मोडून काढण्यात आली. सो मला असं वाटतं की जर तुमच्या मनाला, तुमच्या बुद्धीला ते पटत नसेल तर एक तर तुम्ही बोलायलाच शिका. बोलण्यावर बंदी नाही, आपल्याला बोलण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. आणि जर तुमच्या घरात यावर काय केलं पाहिजे हा जो मुद्दा आहे, जर तुमच्या घरात किंवा तुमच्या आसपासचे तुमचं कोणी ऐकत नसतील तर तुम्ही त्याची पूर्ण माहिती घेऊन या आणि प्रॅक्टिकल सहित त्यांना दाखवा. कारण आता काहीच मला खरंच सांगते मी, माझ्या आजूबाजूची लोक सगळे, माझ्या वयाचे लोक सगळे असंच फॉलो करतायत. म्हणजे सुशिक्षित लोक फॉलो करतच राहत आहेत. त्यांना मग असा मुद्दा एक राहून गेला तो असा की शिक्षणात काही गोष्टी येतात आपल्या आता. म्हणजे शिक्षणात सुद्धा काही पूजेचा काय म्हणू आपण, काहीतरी त्याच्या बाबतीतलं लिहून येतं किंवा काही म्हणजे आपल्याकडे सिलेबस मध्ये असं काहीतरी आहे पूजेचं किंवा अंधश्रद्धेचं, असं मी नाही म्हणते, पण त्याला खत पाणी घालणार काही ना काही त्याच्यात पण येतं आपल्या पुस्तकात. असंही नाहीये की आपल्याकडे हा अख्खा विषय आणि कोणीतरी शिक्षण घेत आहे याच्यावर आणि सगळ्या गोष्टी बदलत आहे. मला असं वाटतं की बदल घडवण्याची खूप गरज आहे आणि जर तसं तुम्हाला करायचं असेल तर ते तुम्ही स्वतःपासून सुरू केलं पाहिजे. आणि जर दुसऱ्यांना, तुम्हाला समोर घरच्यांना नाही पटत आहे, बाकी आजूबाजूच्या लोकांना ते पटत नाहीये, तर तुम्ही त्याची संपूर्ण माहिती मिळवा आणि प्रॅक्टिकल करून त्यांना हवं तर ते ज्ञान द्या. पण मला खरंच असं वाटतं की या गोष्टींना ना कुठलाही आधार नाहीये, कुठलाही बेस नाहीये या गोष्टींना. त्याच्यामुळे तुम्ही जर काही एखादी गोष्ट करायला गेलात याच्या विरुद्ध, तर समोरच्या माणसालाही त्याच्यासाठी काहीतरी करायला मिळेल असं नाही, कारण त्यांच्याकडे सुद्धा काहीतरी व्हॅलिड आणि समाधानकारक उत्तरं नाहीयेत किंवा त्यांच्याकडे पण तो बेसच नाही की आपण कशाच्या बेसवर करतोय, कशासाठी करतोय, हे त्यांच्याकडे पण नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की आपण त्याची पूर्ण माहिती मिळवून त्या सगळ्या गोष्टी करून तुम्ही त्यांना दाखवा की या गोष्टीने काही फरक पडत नाही, या गोष्टीने काही बिघडत नाही. आणि तुम्ही बुद्धीने प्रत्येक गोष्टीचा विचार केला पाहिजे. आणि प्रॅक्टिकली, अनेक लोक फक्त असं म्हणायला म्हणतात की प्रॅक्टिकली विचार करू, पण खरं तर कोणीही प्रॅक्टिकली जितका विचार करायला जात नाही. परत आपण जाऊन हात जोडतो, पूजा पाठ करतो आणि काही गोष्टी करतो.
त्यामुळे मला असं वाटतं की पुन्हा पुन्हा मी तेच 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 सांगते, पण त्याचं कारणच हे आहे की मी माझ्या घरात करून बघितलंय. त्यामुळे काही म्हणजे काही प्रथा, काही परंपरा माझ्या घरातल्या या मोडल्या गेल्या आहेत. आणि खरंच नशिबाने काय म्हणू आपण, आई बाबांनी ते स्वीकारलं. आणि मला हे कळतंय आता आणि मी हे बघितलंय माझ्या डोळ्यांनी की तुम्ही जर का त्या पद्धतीने समोरच्यांना सांगाल, म्हणजे आता मी माझ्या आई वडिलांचं उदाहरण देते. मी माझ्या आई वडिलांना ज्या पद्धतीने सांगितलं, त्यांच्या समोर ज्या गोष्टी ठेवल्या आणि ज्या गोष्टीतून त्यांना दाखवलं की या गोष्टीने काही फरक पडत नाही, हे असंच चालू असतं, ते त्यांनी स्वीकारलं सुद्धा. म्हणजे स्वीकारायची तयारी सुद्धा आहे. तुम्ही त्यांच्यापर्यंत मांडायला हवं आणि ते कष्ट तुम्हालाच घ्यावे लागतील. ती 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 जबाबदारी तुम्हाला घ्यावीच लागेल. त्याच्याशिवाय हे अचानक भयानक होणार नाही की नाही नाही हे माझ्या घरातले कोणी ऐकतच नाही, माझ्यावर म्हणजे व्रतवैकल्य लादतायत किंवा या प्रथा, रूढी, परंपरा माझ्यावर लादल्या जात आहेत. हे तुम्ही म्हणता कारण तुम्ही ते सहन करता आणि तुम्ही ते होऊ देताय, तुम्ही ते घडू देताय. तुम्ही जोवर त्याबद्दल बोलत नाही स्पष्टपणे, तोपर्यंत ते थांबणार नाही. जेव्हा मी स्पष्टपणे बोलले, तेव्हा माझ्या आई वडिलांनी ते ऍक्सेप्ट केलंय, स्वीकारलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने स्वीकारलंय. त्यामुळे मला असं वाटतं की हे घडू शकतं. म्हणजे अजिबातच निगेटिव्ह नाही मला बोलायचं या बाबतीत, कारण मी हे घडताना बघितलेलं आहे. त्यामुळे या गोष्टी घडू शकतात, फरक पडू शकतो, बदल येऊ शकतो, पण तुम्ही बोललं पाहिजे. खूप छान. अगदी पडण्यासारखं उत्तर आहे की आम्हीच धाडस केलं पाहिजे आणि आम्हीच आमच्या आयुष्यामध्ये बदल घडवला पाहिजे. ओव्हर टू राधा. खरं तर सायली, तुझ्यासाठी प्रश्नोत्तर स्वरूपात म्हटलं तरी सुद्धा जो प्रश्न मी तुला विचारणार होते त्याचं ऑलरेडी उत्तर तू दिलंयस या सगळ्या डायलॉग्स मधून. की मी तुला असं म्हणणार होते की या व्रतवैकल्यांकडे नव्या दृष्टिकोनाने बघायचं, म्हणजे नक्की काय करायचं. तर त्याचं तू उत्तर ऑलरेडी दिलेस की या सगळ्या व्रतवैकल्यांकडे आपण पूर्वापार चालत आलंय म्हणून ते करायचं असं न बघता, त्याच्या मागचं थोडस म्हणजे त्या मागची भूमिका जर समजून घेतली किंवा त्याच्यात जर काही बदल केले, तर निश्चितच या सगळ्या गोष्टी टाळता येतील की जे या व्रतवैकल्यांच्या निमित्ताने जे आर्थिक शोषण होतं किंवा शारीरिक नुकसान सुद्धा होतं स्त्रियांचं. विशेषतः जर गरोदर स्त्रिया असतील तर त्यांनी त्या काळामध्ये केलेले उपवास किंवा पाळीच्या काळामध्ये व्रतवैकल्यांच्या वेळेला पाळी पुढे जाण्यासाठी ज्या गोळ्या बऱ्याचदा बायका घेतात. हो, मी बोलेन त्याबद्दल अगदीच, कारण खूप महत्वाचा विषय हा. आणि मी अनेक वेळा ग्रामीण भागात आणि या आदिवासी क्षेत्रात किंवा सगळ्या ज्यांच्याकडे माहिती कमी आहे त्यांना जेव्हा मी सांगायला जाते, तेव्हा खूप ठिकाणी ना असं जाणवलंय आणि अशा गोष्टी समोर आल्यात. 2-3 महत्वाच्या गोष्टी त्याच्यातल्या अशा की एक तर मुळात गोळी घेणं आणि या गोष्टींसाठी गोळी घेऊन तुमचे पिरियड्स पुढे करणं, एक तर मला हे कधीच पटू शकलेलं नाहीये. मला म्हणजे तुमची मासिक पाळी चालू असताना तुम्ही मंदिरात न जाणं वगैरे या गोष्टींपासूनच मला पटत नाही. ते त्याच्या मागे काहीही ठोस कारण नाहीये. म्हणजे ते मला कोणीतरी सांगावं, कोणीतरी मला मेल करा, काहीतरी करा, याचं कारण मला सांगा की का नाही करूय. तर कारण त्याच्या मागे काहीही समाधानकारक उत्तर नाहीये कोणाकडे. दुसरी गोष्ट म्हणजे या गोळ्या घेऊन तुम्ही तुमच्या शरीराला इतकं नुकसान पोहोचवता की त्याचे परिणाम तुमच्यावर काही वर्षांनी घडत असतात. आणि काही नाही, जाऊ दे, मी गोळी घेऊन टाकते आणि मासिक पाळी पुढे करते, काय नाही, मी हे करते आणि हे करून टाकते. तर या गोष्टींमुळे पुढे खूप अडचणी येतात. हे आपण शहरी भागातल्या एक बाजूला ठेवू. दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे मी आमच्या मासिक पाळी आणि त्या सगळ्या गैरसमजात सुद्धा मी म्हणते की खूप मोठा मुद्दा आहे हा. आणि त्याच्याकडे आपण थोडस दुर्लक्ष केलं, थोडस काय बऱ्याच प्रमाणात दुर्लक्ष केलं जातं. खरं तर शेतकरी ज्या स्त्रिया आहेत, शेतकऱ्याची जी बायको आहे, तर या सगळ्या गोष्टींमुळे की काय म्हणू, हा सगळा मासिक पाळीचा त्रास असेल किंवा सगळ्या गोष्टी असतील किंवा हे तिथेही जे काही व्रतवैकल्य असतील, आता हे सगळं म्हणजे हे कनेक्टेड आहे. आपण जर विचार केला ना तर ही अख्खी चेन आहे, हे सगळं एकमेकांशी रिलेटेड आहे आणि कनेक्टेड आहे. त्या स्त्रीचं पोषण व्यवस्थित होत नाही, तिला खायला प्यायला व्यवस्थित मिळत नाही, त्यात ती उपवास करत असेल तर अजून ती शारीरिक दृष्ट्या वीक होत जाईल. त्याच्यानंतर मासिक पाळीच्या काळात त्यांना शेतकऱ्यांच्या बायकांना शेतात तर राबावंच लागतं, पण
मासिक पाळीच्या काळात ते जर सॅनिटरी नॅपकिन्स वापरत नसतील, त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाहीत गोष्टी, तर त्या सगळ्यामुळे, त्या सगळ्या अस्वच्छतेमुळे, हायजीनचं काहीही माहीत नसल्यामुळे त्यांना सर्व्हायकल कॅन्सरचे जास्त चान्सेस वाढतात. त्याच्यानंतर अनेक आपल्याकडच्या ज्या स्त्रिया आहेत, आपल्या सुद्धा आजूबाजूच्या सुशिक्षित, त्यांना हे माहिती नाहीये की त्या गोळ्या औषधं घेतल्याने तुम्हाला पुढे जाऊन काही ना काही त्रास होईल किंवा सर्व्हायकल कॅन्सर सारखे मोठे आणि त्रासदायक आजार, इन्फेक्शन तुम्हाला होऊ शकतात. या शेतकऱ्यांच्या बायकांना जेव्हा हे असा आजार होतो किंवा अशा काही गोष्टी होतात, त्यामुळे परिणामी त्या शेतात कमी काम करतात. परिणामी त्या 30 दिवस जर काम करू शकत असतील तर त्यातले ते 15 दिवस काम करतात. परिणामी नुकसानी शेतकऱ्याचं होतं. या सगळ्या गोष्टी रिलेटेड. तर जेव्हा आम्ही मासिक पाळी संदर्भात जनजागृती करायला जातो किंवा आम्ही रुरल एरियाज मध्ये, म्हणजे आपल्या ग्रामीण भागात समजवायला जातो, तेव्हा आम्ही हेच सांगतो की तुम्ही तुमची काळजी घ्या आधी. तुम्ही तुमचं स्वतःचं पोषण नीट करा, स्वतःची काळजी घ्या. स्त्रीची काळजी घेणं या काळात इतकं गरजेचं आहे. आणि त्यांना हे आता आम्ही सांगायला लागलोय की तुम्ही तुमच्या बायकोची काळजी घेतली, तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे बघितलं एका वेगळ्या दृष्टिकोनातून, तर तुमच्या शेतात ती जास्त वेळ काम करेल, परिणामी तुम्हाला जास्त मदत होणार आहे. तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण या कनेक्टेड आहेत. आणि मुळात या फक्त एका अंधश्रद्धेपोटी आणि म्हणजे ज्याला खरंच काही कारण नाहीये त्या गोष्टींसाठी तुम्ही तुमची मासिक पाळी लांब करता किंवा तुम्ही तुमच्या शरीराचं पोषण नीट होऊ देत नाही. परिणामी तुम्ही किंवा व्हॉटएव्हर, जेव्हा एखादी गरोदर स्त्री असेल, त्यात ती असे काही व्रत करत असेल, उपास तापास करत असेल, तर ती स्वतः बरोबर स्वतःच्या बाळाला सुद्धा पोषण नीट देत नाहीये. ज्या गोष्टी त्यावेळी शरीराला गरजेच्या आहेत, व्यवस्थित जेवण, पोषक आहार गरजेचा आहे, तर तुम्ही एक अख्खा दिवसासाठी जेव्हा तुम्ही स्किप करता तेव्हा तुम्हाला असं वाटतं की काय फरक पडणार आहे, पण असं नसतं. तो तुम्ही अख्खा दिवसासाठी स्किप करता आणि तुम्ही तुमच्या पोटात असलेल्या बाळाला सुद्धा त्या गोष्टीचा त्रास देता, हे कळत नाही तुम्हाला. पण या व्यतिरिक्त माझ्या वयाच्या किंवा माझ्यापेक्षा लहान असलेल्या ज्या मैत्रिणी आहेत, त्यांचं वाढतं वय आहे, त्यात त्यांनी या गोष्टी करणं हे अजिबात काय म्हणू, हा सल्ला कधीही कुठला डॉक्टर देणार नाही. मी उपवासाच्या बाबतीत असं सांगेन की तुम्हाला तुमच्या शरीराला थोडा वेळ आराम द्यायचा असेल तर तो देण्याचा, ते डाएट आणि तो आहार वेगळा आहे, तर तो तुम्ही द्या. तुम्ही एक दिवस कम्प्लीट उपाशी राहा, पण त्याच्यात तुम्ही लिक्विड डाएट घेताय, तुम्ही काहीतरी करताय, हा भागच वेगळा. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या व्रत वैकल्याच्या नावाखाली तुम्ही एखादी गोष्ट स्वतःवर लादून तुम्ही करत असाल आणि तेव्हा तुमच्या शरीराला सगळ्यात जास्त पोषक आहाराची गरज आहे असेल, तर मग तुम्ही तुमच्या शरीराला नुकसान करून घेताय आणि याचे परिणाम तुम्हाला काही वर्षांनी दिसतात. पण तुम्हाला ते असं वाटतं की आता काहीतरी शरीराला त्रास झालाय, पण त्याचा काय म्हणू आपण, अनेक वर्षांपासून तुम्ही करत असलेली, तुम्ही तुमच्या शरीराला देत असलेला जो त्रास आहे, हा त्याच्यासाठी कारणीभूत ठरतो. त्याच्यामुळे मला असं खरंच वाटतं की तुमच्या शरीराला जर अन्नाची गरज नाहीये ना, ज्या दिवशी तुमचं शरीर तुमच्याशी बोलतं, ते तुम्हाला सांगतं की काय योग्य आणि काय नाही, तर त्या दिवशी तुम्ही खाऊ नका, तुम्ही पाणी प्या, तुम्ही ताक प्या, तुम्ही ज्यूस प्या. पण त्याला व्रत वैकल्याच्या नावाखाली मी आता उपवास करते आणि उपवास करून तुम्ही साबुदाण्याची खिचडी खाल आणि तुम्ही अजून नुकसान करून घ्याल तुमच्या शरीराला, तर ते अत्यंत चुकीचं आहे. थँक्यू सायली, थँक्यू राधा. यानंतर आपण चॅटबॉक्स वरती आलेले काही प्रश्न आहेत ते घेणार आहोत, कारण आमच्याकडे अजून प्रश्न आहेत आणि आम्हाला तुझ्याकडून ते ऐकायचे होते. पण आपल्याकडे श्रोते वर्गांचा पण काही प्रश्न आहेत की काही गोष्टींमुळे मलाही लवकर जायचं, तर आपण थोडेसे प्रश्न लवकर घेऊ. अगदी थोडे ठराविकच प्रश्न घेते. मुळात कुंडले आणि जन्मपत्रिका यावरती विज्ञानानं पण खूप मोठा प्रकाश टाकलाय. यातल्या तज्ञांनी पण, खगोलशास्त्रीय तज्ञांनी पण आणि अंतराळ शास्त्रीय सगळ्यांनी याच्यावर खूप मोठा प्रकाश टाकलेला आहे की जन्मपत्रिकेमध्ये किती तोडतोड आहे. किंवा पत्रिकातल्या 12 घरांमध्ये सूर्य ग्रह दाखवलाय, जो सूर्य तेजस्वी तारा आहे, स्वयंप्रकाशी आहे. पृथ्वी मुख्य ग्रह असताना सुद्धा तिला उपग्रह केलेला आहे आणि म्हणजे तिला जागाच नाहीये पत्रिकेत जिथं आपण सगळे जन्माला येतो. आणि चंद्र उपपंतप्रधान करून ठेवलाय. तर आणि प्लुटो आणि नेपच्यून वगैरे त्यात नाहीच आहे, ते पृथ्वीपासून जे जवळ आहेत.
आणि राहू काळ आणि केतू काळ जे कधीच आपल्याला माहिती नाहीत असे तिच्यात घेतलेले आहेत. असं सगळं होतं ना आपल्याला माहिती आहे. पण तरी सुद्धा एका कार्यकर्त्यानं असं विचारलंय की तुमचं कुंडली आणि जन्मपत्रिका याबद्दल तुमचं मत काय आहे? मला असं वाटतं की जेव्हा आपले ग्रह तारे यांची पोझिशन बदलते तेव्हा क्लायमेट चेंज होते. तर हा सगळा सायंटिफिक मुद्दा आणि त्याच्यानंतर वातावरण बदलणं, सगळ्या गोष्टी बदलणं हे मी समजू शकते. पण याच्याबद्दल मला खरं तर काहीच सांगता येणार नाही, कारण मला असं नेहमी वाटतं की म्हणजे खरं सांगू का तर अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर आता माझी पत्रिका बघून जर कोणी मला सांगितलं की तुला इतके इतके मार्क मिळतील, तुला हे मिळेल, तुला ते मिळेल, पण मी घरात बसून एकही शब्दाचा अभ्यास केला नाही आणि पेपरला जाऊन मी एकही शब्द लिहिला नाही, ते हे ग्रह तारे कसे मला वाचतील हा माझा खूप प्रामाणिक प्रश्न आहे. सो म्हणजे मला खरंच असं वाटतं की नाही तुला 80% मिळणार आहे, तुला 90% मिळणार आहे, सगळं मान्य आहे मला, पण मी आळशीपणा करून अरे वा मला मिळणार आहे 80%, मी घरी झोपून राहते ना त्यापेक्षा, मग मी झोपून राहते, तुम्ही द्या मला 80%. तर असं होणार असेल तर मग मी मानायला तयार आहे, ते मला दाखवावं. तर ग्रह ताऱ्यांचा आपल्या शरीरावर परिणाम होऊ शकतो, कारण प्लॅनेटरी पोझिशन चेंज झाल्या की वातावरण बदलतं, त्या वातावरणाच्या आणि त्या मॅग्नेटिक आणि या वेव्हमुळे आपल्या शरीरात फरक पडू शकतो. मग जे काही तुम्हाला ताप येईल, खोकला येईल, सर्दी होईल, जे काय असेल ते हे छोटे छोटे बदल मी समजू शकते, कारण हे सायंटिफिक आणि हे सगळं काय म्हणू ग्रह तारे आणि सगळे ग्रह आणि सगळ्या गोष्टींचा विचार करता, म्हणजे भौगोलिक दृष्ट्या विचार करता अगेन. तर त्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर मी हे समजू शकते. मग त्याच्यावर असं नाही ज्योतिष सांगू शकत की तू आता आजारी पडणार आहेस, मी पडणारच आहे आजारी, कदाचित ते ग्रहांची पोझिशन चेंज झाल्यामुळे वातावरणच बदलणार असेल म्हणून मी आजारी पडणार असेल. ते कधीतरी त्यांचे ठोकताळे लागून जातात. मला सगळ्या ज्योतिषांना नावं नाही ठेवायची आता, नाहीतर माहित नाही मला, पण मला प्रामाणिकपणे त्यांनी हे उत्तर द्यावं की मी जर परीक्षेला गेले नाही, आता मी उद्या शूटलाच गेले नाही, तर माझं शूट कसं तुमच्यापर्यंत पोहोचेल? ते नाही ना कुंडलीतून, म्हणजे ते नाही ना ग्रह तारे आणि सगळं काही करू शकणार. एवढाच माझा प्रश्न आहे. याचं उत्तर दिल्यानंतर मी विश्वास ठेवायला लागेल, म्हणजे याचं माझ्यासाठी समाधानकारक उत्तर दिलं तर. थँक्यू. पुढचा एक छोटासा प्रश्न आहे, थोडासा अवघड आहे की हे सगळ्याच लोकांना म्हणजे व्यावसायिक दृष्ट्या तुम्ही जर त्या गोष्टीकडे पाहत असाल तर कोणालाच ते पॉसिबल नाही, कारण पेपरच्या बाबतीत, मीडियाच्या बाबतीत आम्ही जेव्हा म्हणतो की हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि त्यांनी विधायक गोष्टीच समोर आणल्या पाहिजेत आणि अविधायक गोष्टींना अजिबात आणता कामा नये, तरी सुद्धा ते सुडो सायन्स आल्या सगळ्या जाहिराती देत असतात, ज्योतिषशास्त्रावर देत असतात, अंकशास्त्रावरती देत असतात. तर असं आहे. पण हा त्यांचा व्यावसायिक उद्देश असेल. पण एका कार्यकर्त्यांनी याने असं विचारले की हिंदी मराठी सिरियल मध्ये व्रतवैकल्य वगैरे गोष्टींचे खूपच अवडंबर आहे, जे युवा कलाकार आहेत ते अशा गोष्टींना विरोध का करत नाहीत? खरंय, मला मान्य आहे. मी खूप विरोध करण्याचा प्रयत्न करते आणि मी करत राहीन. तो विरोध माझ्याकडनं मी पूर्ण प्रयत्न करत राहीन, जे मी करते. या पलीकडे जाऊन मला माझ्या आजूबाजूच्या आमच्या अभिनेत्यांना जर बरोबर घेऊन या गोष्टी करता आल्या तर मी त्याचाही प्रयत्न करेन. पण मी खरंच सांगते काय, अगेन तुम्ही जे म्हणालात की त्यांच्या व्यवसायाचा भाग असेल हा, तर खरंच त्यांच्या व्यवसायाचा भाग आहे. कारण त्याचं मी तुम्हाला सांगते की टेलिव्हिजन, टीव्ही सिरियल बघणारे किंवा सिनेमे बघणारा जो ऑडियन्स आहे त्यांना हे बघायला आवडतं, त्यांना हे थिएटर मध्ये जाऊन बघायला आवडतं, त्यांना हे टीव्हीवर बघायला आवडतं. आणि या गोष्टींचा TRP सगळ्यात जास्त असल्यामुळे चॅनलला किंवा परिणामी त्या व्यावसायिकांना पैसे मिळतात आणि मग ते याच गोष्टी दाखवायला लागतात की अच्छा आता सिरियल मध्ये हा भाग दाखवल्यानंतर जर खूप लोक त्याला कनेक्ट होतात आणि खूप लोक सिरियल बघतात तर त्यांना पैसे मिळतील ना, त्यांचं काम जास्त चालेल ना. मग त्यांना असं वाटतं की अच्छा आता मग हे सगळं चालतंय का. जसं आम्ही गमतीत म्हणतो की कितीही आता इथे असलेल्या 500 स्त्रिया जेवढ्या की एवढ्या स्त्रिया आहेत, आपण आता असा विचार केला तरी पण इथे असलेल्या स्त्रियांपैकी, मी खूप स्पष्ट बोलते त्यासाठी मला माफ करा, पण इथे असलेल्या स्त्रियांपैकी खूप जणी अशी सिरियल बघत असतील जिथे स्त्रीचा छळ केला जातो, पण तेच त्यांना बघायला आवडतं
आणि त्यावर त्यांना चर्चा करायला आवडते आणि मग टेलिव्हिजन किंवा चॅनल्स किंवा यांना असं वाटतं की हे लोकांना आवडतंय बघायला, लोक हे जास्तीत जास्त बघतात, तर आपण ते दाखवू. अशा भागांमुळे, अशा गोष्टींमुळे जर तुमच्यासारख्या प्रेक्षकांनी, तुम्हा सगळ्यांनी जर जर असा एक मुद्दा आणला की नाही आम्हाला नवीन काहीतरी बघायला आवडेल, नाही आम्हाला या सगळ्या या प्रथा परंपरा नको आहेत, आम्हाला काहीतरी खरंच आत्ता घडत असलेल्या गोष्टी आम्हाला बघायला आवडतील, आणि जर खरंच या प्रेक्षकांनी त्या गोष्टींना जर समाधानकारक रिस्पॉन्स दिला, प्रतिसाद दिला, तर टेलिव्हिजनवरच्या सिरियल मधल्या गोष्टी, सिनेमांमधल्या गोष्टी खरंच बदलतील. पण हे प्रेक्षकांना आवडतं म्हणून ते आम्हाला पुरवावं लागतं. त्यासाठी मी आताच माफी मागते, पण मी माझ्याकडनं पूर्ण प्रयत्न करेन की अंधश्रद्धेला पोषण असं मी काही देणार नाही. क्या बात, थँक्यू व्हेरी मच. आता अगदी Thank you. दोनच प्रश्न आहेत, म्हणजे प्रश्न खूप आहेत, पण आपल्याला तुझ्या वेळेचं भान आणि आमच्याही बघून एक शेवटचे दोन नाही, प्रश्न होते. माझ्या वडिलांची तब्येत बरी नाही म्हणून मी पळ काढते, बाकी काय नाही. सॉरी, तू मला सांगितलं होतंस, आणि खरंच अशाही परिस्थितीत तू आमच्या समोर आहेस, म्हणजे खूप कौतुक आहे आणि खूप धाडस आहे, म्हणजे खूप योगदान असतं प्रत्येक कलाकाराच्या बाबतीत. आम्ही बघतो की कोणाच्या आईला काय झालेलं असतं स्टेजवरती, खूप गोष्टी ऐकल्यात, त्यातलीच तू धैर्यवान मुलगी आहेस. तू तुझ्या वडिलांचे कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये आणि ज्या बाबतीत तुला आशावाद नाही अशा असताना सुद्धा तू इथं आल्यास, म्हणजे मला आता सांगताना सुद्धा भरून येते. सॉरी बेटा, फक्त दोन प्रश्न आहेत. एक अगदी कॉमेडी प्रश्न विचारला एकाने, प्रकाश बागुल नावाच्या मुलानं, की माझे एक नातेवाईक मला म्हणते की तुला भूताने खाल्ले, मला हे पटत नाही, त्यांची समजूत मी कशी करू? म्हणजे त्याला भूत लागले, भूत आहे असं काहीतरी होत असेल, तो भूताटकी चाळे करत असेल, कदाचित दंगेखोर पण असेल, आगाऊ पण असेल. तर अशा मुलाला असं विचारायचं की मी आता काय करू, या बाईला सांगू की मी भूत नाहीये? त्यांना अपेक्षित ते एकदा करून दाखवा आणि मग नॉर्मल वागून दाखवा की हे मी जे केलं ते तुम्हाला वाटत होतं पण मी तसा नाही. मग एखादी अंधश्रद्धा नॉर्मल असू शकते त्या बाईच्या दृष्टीने. हो, कदाचित हो. त्यामुळे त्यांना तुम्ही ऍबनॉर्मल वागून दाखवा आधी, आणि मग त्याच्यानंतर त्यांना भीती वाटल्यानंतर सांगा की खरं मी आता नॉर्मल आहे, पण हे तुमच्या मनातलं आहे म्हणून मी तुम्हाला वागून दाखवलं, आता तुम्ही सांगा मला कसं वागायचं. थँक्यू. छोटासा अजून एक प्रश्न आहे की एकाने विचारलं की आटपाडी नाईट पिक्चर पाहायची खूप इच्छा आहे, तो कुठल्याही साईटवर सापडत नाही, तर मी कुठं बघावा? लवकर येईल तो. आता अनेक मराठी OTT प्लॅटफॉर्म म्हणजे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आलेले आहेत, तर त्यात कधी ना कधी कुठेतरी किंवा टेलिव्हिजनवरच, म्हणजे जे आपले चॅनल्स आहेत सगळे त्याच्यापैकी कुठेतरी एका ठिकाणी तो जरूर येईल आणि मी सांगेन त्यांना लवकर जाण्याचं. त्याच्यातही चांगलाच संदेश आहे की कुठल्या गैरसमजापोटी तुम्ही स्वतःचं आयुष्य कसं म्हणजे स्वतःच्या आयुष्याला कसा त्रास करून घेता आणि स्वतःचं नुकसान कसं करून घेता, आणि मग त्यानंतर तुम्हाला मेडिकली किंवा काही गोष्टी तुम्हाला जेव्हा खऱ्या कळतात की हे असं नव्हतं, तेव्हा कसं सोयीस्कर होतं, म्हणजे सगळं व्यवस्थित होतं. हाच मुद्दा आहे त्याच्यात, पण असाच मुद्दा आहे की व्रतवैकल्यावर आपण बरंच बोललोय मगापासून. आता एक प्रश्न आहे की याच जन्मी वैवाहिक नात्यात 100% शुद्ध व खूप खूप प्रेम असावे, टिकावे, यासाठी समाजात कोणते विचार किंवा कोणते व्रत पेरले गेले पाहिजे? जे तुम्ही आता म्हणाला तेच खरंच. आता मला माहिती कोणाचा आवाज आला, मला पण माणसाने माणसासारखं वागावं. खरंच माणुसकी हा धर्म, माणुसकी हीच जात आणि माणुसकी हेच व्रत, एवढंच असू शकतं. आणि मला असं वाटतं की फक्त माणसाशी नाही, आसपासच्या आपल्या काय म्हणू आपण जनावरांशी सुद्धा आणि निसर्गाशी सुद्धा. निसर्गाने आपल्याला खूप काही दिलेलं आहे आणि ते जपायला आपण शिकूया असं मला वाटतं. आणि आपण पर्यावरणाचं आणि आपल्या आजूबाजूच्या माणसांचं आणि सगळ्याचं भान ठेवून आपण वागलो एकमेकांशी, की मला नाही वाटत कुठल्याही व्रतवैकल्याची गरज पडेल कधीच आपल्याला. क्या बात, थँक्यू. शेवटी आता हे इतकं सांगितलंस की व्रतवैकल्याकडे बघावं लागणार नाही, तरी सुद्धा एक व्रतवैकल्याच्या बाबतीत असे सण जे आहेत ते आपण एकदमच सगळा बदल घडवू शकत नाही. डॉक्टर दाभोळकरांच्या आणि त्यांच्या हाताखाली आम्ही घडलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांची किंवा सगळ्या विचारधारा अशा पद्धतीच्या जगणाऱ्यांची मानसिकता आहे की आम्ही देवाकडे तटस्थ नजरेने बघतो. आम्ही देव आहे, कोणाचा देव नाकारत नाही आणि कोणाचा देव हो करत नाही. तर अशा पार्श्वभूमीवर आम्ही वाढलो आहोत. तर डॉक्टर श्रीराम लागू म्हणतात की देवालाच रिटायर करा.
तर कदाचित बाळा तुझ्या वयाला हे कदाचित किती पेलते माहिती नाही, पण असेही विचार असणारी लोक आहेत. पण एवढं सगळं असतानाही अनेक जण व्रतवैकल्यामध्ये अजून अडकून आहेत आणि त्यांना पिढ्यानपिढ्या आपण काढण्याचा जरी प्रयत्न केला तर ते निघत नाहीयेत. तर मग अशी व्रतवैकल्य पुरोगामी विचाराने किंवा नव्या दृष्टिकोनातून कशी आपण करायला पाहिजेत याविषयी एक थोडंसं सांगा, वटपौर्णिमेपासून अगदी तुम्हाला वाटतात त्या सगळ्या व्रतवैकल्यांविषयी. आता वटपौर्णिमेबद्दल मगाशीच कोणीतरी सांगितलं का, मला आठवत नाही आता कोण म्हणाल, पण आताच्या पिढीनुसार की एक वडाचं आपण झाड लावू आणि आपण या पर्यावरणाला काहीतरी देऊ, अशा प्रकारचे व्रत आपण आपल्या पद्धतीने आत्ताच्या पद्धतीने आपण बदल करून घेऊ शकतो त्यात. आणि गणपती असतील, गणेशोत्सव असेल किंवा इतर नवरात्र असेल आणि या सगळ्या गोष्टी असतील, त्यावेळी सामाजिक भान जपून आपण काहीतरी करण्याचा प्रयत्न केला. आता मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं आता उदाहरण किंवा काय आपण करू शकतो हे मी नाही देऊ शकत. कदाचित मी पण काहीतरी याच्यावर विचार करून त्या वेळी त्या सणावाराला ते दिवस आल्यावर मी त्या गोष्टी करायचा प्रयत्न करेन आणि खरंच या गोष्टी अंमलात आणायचा प्रयत्न करेन की याने माझ्याकडून समाजाला काय दिलं जाते, कारण समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो असं मला खरंच वाटतं. पण आपण आपला आत्ताच्या पद्धतीने आपण प्रत्येक व्रत हे काहीतरी मॉडिफाय म्हणू, आपण थोडस मॉडिफाय करून हळूहळू ते बदलू शकतो असं मला वाटतं. कोणाचंही मन दुखवायचं नसतं आणि हे मला अगदीच कळू शकतं, पण त्याच गोष्टीमुळे मला असं वाटतं की आपण छोटे छोटे बदल करून आत्ताचा विचार करून आपण जर आत्ताच्या पद्धतीने आत्ताचा विचार करून आपण आपल्या स्त्रियांना मैत्रिणींना आपण सांगायचा प्रयत्न केला, आपण एखादी गोष्ट करून दाखवली, जी एखादी गोष्ट पटवून दाखवली, तसं हळूहळू आपण बदलत नेऊ शकतो. आणि मला खरंच असं वाटतं की हा बदल नक्कीच होऊ शकतो. आणि जसं वटपौर्णिमेला एक वडाचं झाड आपण हा बदल करू शकतो, तसेच इतर व्रतवैकल्य सुद्धा थोड्या पद्धतीने आपण हळूहळू मॉडिफाय करत, एकदमच गोष्टी नाही बदलणार मला मान्य आहेत, कारण अनेक वर्ष या गोष्टी चालत आलेल्या आहेत आपल्याकडे. त्यामुळे पण पुन्हा मी तेच सांगते की स्वतःपासून आपण सुरुवात केली ना, की आपल्याकडे काही वेळेला असं होतं की दुसऱ्याला बघून आपल्याला काहीतरी करण्याची सवय असते, आपण इन्फ्लुएन्स होतो, आपल्यावर प्रभाव पडतो अनेक गोष्टींचा. त्याच्यामुळे आपण स्वतःपासूनच सुरुवात करावी आणि थोड्या गोष्टी बदलत जाव्या. थँक्यू सायली. खरोखर म्हणजे आज तुम्हाला मी ऐकलं आणि आम्हाला थोडीशी वयाचं ज्येष्ठत्व बघून थोडी दगदग होती, पण खरोखर फार सुंदर तुझ्याकडून सगळंच फार छान व्यक्त झालं आणि अतिशय आनंद होतोय की आम्हाला सोनाली कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी सारखे आणि अधिक मातब्बर माणसं, अगदी दाभोळकरांच्या बरोबर फुले किंवा श्रीराम लागू असतील, सदाशिव अमरापूरकर असतील, असे खूप मातब्बर माणसं आम्हाला आजपर्यंत मिळत गेली. आता पुढच्या पिढीला एक मातब्बर अभिनेत्री आणि पुरोगामी विचाराची कार्यकर्ती आणि पुढं मागं तू हा सगळा वसा आणि वारसा घेऊन पुढे जाशील, लोकांना घेऊन जाशील, असा पक्का आशावाद निर्माण झाले की 100% तुझ्याकडून हे घडणार आहे. खूप प्रश्नावली आहे कार्यकर्त्यांना आणि प्रश्न विचारणाऱ्या सगळ्याच प्रेक्षकांना. माझं श्रोत्यांना एक म्हणणं आहे की अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीबरोबर तुम्ही जर जोडून घेतलात तर चतुसूत्री तर तुम्ही पहिल्यांदा ऐकलीच आहे, त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीत जोडून घेण्यामुळे मनस्वास्थ्य प्रचंड मिळतं, शांतीची झोप लागते, कारण आपलं डोकं, आपला विचार आपण व्यक्त करत असतो आणि मन, बुद्धी, मनगटाचा वापर आपल्याला करायला येतो. निर्भय होण्याची सगळ्यात उत्तम संधी ह्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीमध्ये मिळते आणि खूप उत्तम विचार असणारे विवेकी माणसांशी तुम्ही सातत्यानं जोडला जाता. सायली, तू सारखी पाठीमागे वळून बघते, तुला बाबा हाक मारत असतील तर ऊस गोड लागला म्हणून आम्ही तो मुळापासून नाही काढणार आहे. परत तुला यायचा आम्हाला बोलवावं लागेल आणि अशा सगळ्याच चळवळी नाही, मला एकच सांगायला आवडेल, जरूर मला तेच मला सांगायचं होतं की मी या समिती बरोबर मी काम जरूर करेन आणि यापुढे मी आताच या समितीचा भाग आहे असं समजते आणि यापुढे मी काम करेन. दाभोळकरां इतकं शक्य नाही, पण त्यांच्या नका इतकं जरी मला या समाजासाठी काम करता आलं तर मला खूप बरं वाटेल आणि मी जरूर काम करेन. मी तुमच्या हक्काची आहे, त्यामुळे तुम्ही मला जरूर बोलवा. आणि मी आतासाठी खरंच मनापासून मी खरंच माफी मागते की मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाही देऊ शकले. खूप प्रश्न घेतले, खूप वेळ घेतलास. ओव्हर टू नीताताई बोला. थँक्यू बेटा. मी रजा घेते तुमची, मला माफ करा. नाही, 2च मिनिटात फक्त
नीताताई बोला, हे करा. आवाज नाही येत. आवाज येत नाही नीताताई तुमचा. म्यूट काढा तुमचा. सायली, तू खूप छान संवाद साधला सगळ्यांची, आणि तू नुसती बोलकी सुधारक नाहीयेस, तर तू करती सुधारक आहेस. स्वतःपासून प्रत्येक गोष्टीला तू सुरुवात केलेली आहे. स्वतःचं नाव सुद्धा तू अगदी सायली संजू सुरुवात असं ठेवून, स्वतःचं आडनाव लपवून, म्हणजे प्रत्येक गोष्ट स्वतःपासून सुरुवात केलेली आहेस. तू नक्कीच आमच्या चळवळीशी जोडून घेशील असं आम्हाला विश्वास वाटतो. आणि थोडक्यात आभार आता मी राधाला मानायला सांगते. ओव्हर टू राधा. कार्यक्रमाचा अतिशय औपचारिक असा भाग आभार प्रदर्शनाचा. चळवळीतली अनेक गाणी जी म्हटली जातात त्यातलं माझं आवडतं गाणं आहे की आम्ही प्रकाश बीजे रुजवीत चाललो, वाटा नव्या युगाच्या रुळवीत चाललो. सायली, खरंच तुझ्याशी बोलून मला असं वाटलं की तू आमचं एक प्रकाश बीज आहेस. इतकं सुंदर म्हणजे प्रश्न विचारले गेले पाहिजे, त्या प्रश्नांची उत्तरं दिली गेली पाहिजेत आणि बदलाची सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे असं सांगणारी, त्याचबरोबर स्वतःचं प्रोफेशन असूनही फक्त प्रोफेशनकडे व्यावहारिक दृष्टिकोनातून न बघता आम्हाला असं अश्युअर करणारी, आम्हाला खात्री देणारी की मी तुमची कार्यकर्ती आहे आणि मी तुमच्या कामामध्ये सातत्याने येत राहीन. तर इतकी सजगता बाळगणारी अभिनेत्री म्हणून तुझं निश्चितच कौतुक आहे. पण या कार्यक्रमाचा एक औपचारिक भाग म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य महिला विभागातर्फे मी तुझे आभार मानते. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व श्रोत्यांचे मी आमच्या समितीतर्फे आभार मानते. या कार्यक्रमाची आज हा ऑनलाईन कार्यक्रम असल्यामुळे त्याची तांत्रिक बाजू अतिशय पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत अतिशय समर्थपणे सांभाळणारे अमोल पाटील यांचे, कोल्हापूरचे, त्यांचे सुद्धा मी समितीतर्फे आभार मानते. आणि या कार्यक्रमाच्या पूर्ततेसाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे ज्यांनी हातभार लावलाय त्या सगळ्यांना मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य महिला विभागातर्फे धन्यवाद देते. थँक्यू. मी रजा घेते सगळ्यांची. मला ऑफ करा. आपण लवकरच बरोबर. आता एक छोटस आमचं नेहमीच गीत आहे. मी रजा घेऊ. हा, तू रजा घेऊ शकतेस. थँक्यू सो मच. ओके. कामयाब आपण करतोय, गाणं म्हणतोय आणि मग आपला कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. ओके. सीमा. होंगे कामयाब, होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन, हो मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन, हम होंगे कामयाब एक दिन. होगी शांति चारों ओर, होगी शांति चारों ओर, होगी शांति चारों ओर एक दिन, हो मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होगी शांति चारों ओर एक दिन. हम चलेंगे साथ साथ, डाले हाथों में हाथ, हम चलेंगे साथ साथ, डाले हाथों में हाथ, हम चलेंगे साथ साथ एक दिन, ओहो मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम चलेंगे साथ साथ एक दिन. नहीं डर किसी का आज, नहीं भय किसी का आज, नहीं डर किसी का आज एक दिन, ओहो मन में है विश्वास, पूरा है विश्वास, नहीं डर किसी का आज एक दिन. युग बदलेगा चारों ओर, युग बदलेगा चारों ओर, युग बदलेगा चारों ओर एक दिन, ओहो मन में है विश्वास, पूरा है विश्वास, युग बदलेगा चारों ओर एक दिन, युग बदलेगा चारों ओर एक दिन.
युग बदलेगा चारों ओर एक दिन. विवेकाचा आवाज बुलंद करूया. धन्यवाद. अनौपचारिकपणे कार्यकर्त्यांना ग्रुपवर गप्पा मारायच्या असतील तर राहुल थोडी